हे अगदी जर आपण बघितलं पिक्चर आहे ते शुक्रवारीच का रिलीज होतात, किंवा जर तुम्ही मोठे मोठे अभिनेता असेल किंवा जे मोठे राजकारणी असेल, हे विशिष्ट मुहूर्त बघून किंवा विशिष्ट स्वतःचं नाव तुम्ही बघितलं असेल, बरेच कलाकार किंवा जे अभिनेता असेल त्यांचं नाव चेंज होत होतं. म्हणजे त्यांचं ओरिजिनल नाव वेगळं असायचं, नंतर वेगळं. ज्यांची जन्मतारीख एक आहे त्यांचा स्वभाव थोडा, त्यांना कोणी मान सन्मान नाही दिला, त्यांचा कोणी अपमान केला की त्यांना राग येतो. याचं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी, मुकेश अंबानी, बिल गेट्स, हे जे आहे नंबर 1 चे रूल करतात. ओके, यांची जन्म तारीख 1 येते मॅम. हो, ते 1 नंबरवर आहेत ते. इंदिरा गांधी ही तशाच होत्या, त्यांनाही कोणी विरोध केलेला त्यांना आवडत नव्हतं. तसं 3 नंबरवाल्यांनी नॉनव्हेज नाही खायचं. नॉनव्हेज जर त्यांनी जास्त खाल्लं किंवा ज्या गोष्टी नियमबाह्य आहेत या गोष्टी जर त्यांनी केल्या, व्यसन वगैरे व्यसन केलं, ज्या गोष्टी कोणाला फसवणं, 8 नंबर बरेच जण घाबरतात 8 नंबर नको म्हणून, पण तसं नाही. 8 नंबरची गाडी जी आहे ना, ज्यांची जन्मतारीख 8 आहे त्यांच्यासाठी खूप चांगले आहे, नक्की साबूत होते. हो, सरकारी कामं किंवा रिसर्चचे कामं जे करतात जे लोक, ती ज्यांना कंटिन्यू आम्हाला जावंच लागतं त्या ठिकाणी, अशा लोकांसाठी 8 नंबरची गाडी चांगली आहे. 7 नंबरची जी गाडी आहे ती म्हणजे कुठल्या पण याच्यामध्ये, जसं मी सांगितलं 7 नंबर, जसं सांगितलं विश्वासघात 7 नंबरचा मी सांगितलं, तसं 7 नंबरचे जे गाड्या असतात ना, अचानक आपण म्हणतो अरे मी तिथे थांबलेलो होतो, हा मागून आला ठोकून दिला, किंवा मग माझी गाडी तर मी तर पार्क केलेली होती पण कोणी याला टच का दिला. बरोबर 9 नंबरचा व्यक्ती, जर आपण फिरून आलो, एखादा मित्र असतो तो बोलतो अरे अजून इकडे जायचंय, बाकीचे म्हणतो अरे कंटाळा आला आम्हाला झोपायचंय आता, पण तो म्हणत नाही आपण इकडे जाऊ पुढे, असा जो म्हणणारा असतो तो मित्र म्हणजे 9 नंबर. यांचे एक्झाम्पल काय? यांचं म्हणजे एनर्जी भरपूर आहे. तुम्ही अक्षय कुमार, प्रियंका चोपडा, अक्षय कुमारांमध्ये भरपूर एनर्जी आहे, पूर्ण एनर्जी. बरोबर, कंटिन्यू एनर्जी असते. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे रेखा गोसावी मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. अरे वा, धन्यवाद. तुम्ही ते मला बोलवलं त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार. थँक्यू मॅम, थँक्यू. मित्रांनो, आपण नवीन घर घेतो, नवीन घरांची बुकिंग केलेली असते, त्या घरांचं पोझिशन त्यांना मिळतं. प्रत्येक गोष्टीला एक नंबर असतो. गाडी घेताना त्याचा एक नंबर असतो, घर घेतानाही आजकाल त्याचा एक नंबर असतो. फ्लॅटमध्ये आपण घर घेतो किंवा आपला प्लॉट नंबर असतो, तो काय असला पाहिजे, आपल्या गाडीचा नंबर काय असला पाहिजे, आपल्या मोबाईलचा नंबर काय असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आज आपल्याला रेखा मॅम अतिशय व्यवस्थितशीरपणे डीपपणे सगळ्या गोष्टी समजवणारे, अंकशास्त्र हे कसं तुमच्या आयुष्यावर परिणाम करतं, या सगळ्या गोष्टींवर पुढच्या 1 तासामध्ये मॅम आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे सगळी माहिती देणार आहे. मॅम तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्कार, धन्यवाद. मॅम, अंकशास्त्राचा जर विचार केला आपण, हे शास्त्र पटवून देण्यासाठी तुम्ही काय सांगाल? अंकशास्त्र हे अथांग म्हणजे एका समुद्रासारखंच आहे. याच्यामध्ये अनेक विषय आहेत. याला ऑकल्ट सायन्सही म्हणतात. ऑकल्ट सायन्स हे पूर्वापार आहे, म्हणजे नेहमीच चालत आलेलं आहे. तुम्ही जर बघितलं पूर्वीच्या काळी आपण पत्रिका बघत होतो, मुहूर्त बघत होतो, पण हे अगदी छोट्याच लेवलला करत होतो, हे मोठ्या लेवलपर्यंत नव्हतं. हे अगदी जर आपण बघितलं पिक्चर आहे ते शुक्रवारीच का रिलीज होतात, किंवा जर तुम्ही मोठे मोठे अभिनेता असेल किंवा जे मोठे राजकारणी असेल, हे विशिष्ट मुहूर्त बघून किंवा विशिष्ट स्वतःचं नाव तुम्ही बघितलं असेल, बरेच कलाकार किंवा जे अभिनेता असेल त्यांचं नाव चेंज होत होतं. म्हणजे त्यांचं ओरिजिनल नाव वेगळं असायचं, नंतर वेगळं. हे का होत होतं? नावात स्पेलिंग मध्ये पण चेंज करताना. मग ह्याच प्रमाणे ह्याचा उपयोग करून ते स्वतःसाठी यश निर्माण करायचे आणि स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, यश निर्माण करण्यासाठी, त्या गोष्टीसाठी स्वतःच्या नावामध्ये, स्वतःच्या गाडीच्या नंबरमध्ये ते चेंजेस करत होते. हे शास्त्र पूर्वापारच चालत आलेलं आहे. 1 ते 9 नंबर हे ग्रहांचेच नाही तर आपल्या सर्व सृष्टीवर त्याचा परिणाम होत असतो नियमित. ओके, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट होतो आपल्या आयुष्यावर. हो, नेहमीच होतो. अगदी जर आपण सांगितलं अगदी पहिल्यापासून, म्हणजे हे शास्त्र मोठं आहे. याच्यात ज्योतिषशास्त्र आहे, टॅरो कार्ड आहे, रेकी आहे, डाउजिंग आहे. ह्या सगळ्यातनं आपल्याला जे हवं, भविष्यात काय घडणार आहे याचं म्हणजे तुम्हाला नियोजन. जसं आता तुम्ही कुठे जाणार असेल, आपण गुगलवर बघतो की कशा प्रकारे तुम्हाला जाण्यासाठी तिथे ट्रॉफिक आहे का, किंवा तो रस्ता कसा आहे, किंवा किती अंतर आहे, हे तुम्ही मोजता आणि त्याप्रमाणे जातात. तर तसंच आहे, गायडन्स मिळतं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, पुढे तुम्ही काय करायला हवं काय नाही ते तुमच्या जीवनामध्ये लिहिलेलं असेल. अरे तुमची महादशा अमुक ग्रहाची अमुक महादशा आहे, किंवा तुम्हाला पुढचा काळ वाईट आहे तर तुम्ही काय त्याची काळजी घ्यायला हवी, किंवा तुमचं आरोग्य जर बिघडणार असेल
तर तुम्ही काय करायला हवं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमची कुंडली, तुमची जन्मतारीख सांगत असते. बरोबर आहे. मग अंकशास्त्रामध्ये आपल्या जन्मतारखेनुसार तुम्ही समोरच्याला त्याचा फ्लॅट नंबर काय असावा, त्याचा मोबाईल नंबर काय असावा किंवा त्याच्या गाडीचा नंबर काय असावा असं देतात का? हो हो, नक्कीच. जन्मतारखेवरून तुम्ही त्याला सांगता? हो, जन्मतारखेवरनं. जसं बघा, जसं अँटी नंबर, जसं आपण बोलतो की माझा एखादा मित्र आहे त्याच्याशी माझं खूप चांगलं जमतं, किंवा एखादा व्यक्ती आहे की ज्याच्याशी तुमचं अजिबात जमत नाही. आपण म्हणतो अरे मी याचं काही वाईट नाही केलं, पण हा आला की मला आवडतच नाही. हे का होतं? कारण तुमचं आणि त्याचं कुठेतरी शत्रुत्व असतं, जे आपण म्हणतो जन्मतारखेनुसार. म्हणजे दोन लोकांची जर जन्मतारीख तशी असेल जशी तुम्ही म्हणताय किंवा काहीतरी त्यांच्यात प्रॉब्लेम होऊ शकते, तर बरोबर त्याच व्यक्तींचं भांडण होईल का? ज्यांची जन्मतारीख ती आहे, याचा नंबर 1 आहे आणि याचा नंबर काहीतरी समथिंग आहे, त्या नंबरचं जर जमत नसेल अंकशास्त्रानुसार तर त्या दोघांचे भांडणं होतील, त्यांचं नाही जमणार. हो हो, राईट. जसं आता समजा गरम तेल असेल, त्याच्यात जर तू थंड पाणी टाकलं तर काय होणार? ते उडेल, असं जोरात जोरात उडतं. राईट. किंवा जसं तुझा स्वभाव आहे की तुला गाणी आवडतात आणि एखादा व्यक्ती आहे ज्याला पण गाणी आवडतात, दोघं जण गाडीमध्ये बसलेले आहेत पण त्याला भजन आवडतात, पण तुला मात्र बॉलिवूड सॉन्ग आवडतात, तर त्यावेळेस काय होईल? कोणतं गाणं वाजेल? भांडण होतील दोघांमध्ये, एक पण गाणं वाजणार नाही एकमेकांमध्ये. राईट. मग तसंच होतं की ज्यावेळेस तुमच्या दोघांचे आवड निवड वेगळी असते, ज्यावेळेस तुमचे अंक वेगळे असतात, तुमचे गुणधर्म वेगळे असतात, मग भले तुमची आवड एकसारखीच असेल तरीही तुमचे जर गुणधर्म वेगळे असेल तर त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद 100% होतात. म्हणजे तुम्ही कितीही चांगल्या घरातले असले तरी. ओके. आता 1 ते 9 नंबर बद्दल जर बोलायला गेलं मॅम थोडं, आता त्या नंबर बद्दल तर सगळेच बोलतात, बट आपण, तुमचा जो अभ्यास आहे तो वेगळा आहे, मी बघितलंय. तुम्ही खूप रिसर्च करतात किंवा तुम्ही स्वतः त्या अंकांबद्दल नेहमी जाणून घेत असतात किंवा तुमचा एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यास आहे. तर जर 1 ते 9 अंकांबद्दल बोलायचं झालं तर काय सांगा? आता 1 ते 9 नंबर बद्दल सध्या आपण चर्चा करतो, पण हे जसं चर्चा आता आपण चालू केली आहे तर मी याच्याबद्दल धन्यवाद बोलेल. म्हणजे सर्व सध्या जे YouTube असेल किंवा अनेक ठिकाणी आता याबद्दल बराच प्रचार होतोय त्याबद्दल, कारण हे शास्त्र लुप्त आहे. पहिले पण होतं, पण हे फार ठराविक लोकांपर्यंत होतं. जसं मी सांगितलं की अभिनेता वगैरे हे त्यांचं नाव चेंज करायचे, किंवा मोठे व्यापारी होते ते पण त्यांचं विशिष्ट नाव ठेवायचे. एक तुम्ही बोलल्या होत्या, शुक्रवारचं एक उदाहरण दिलं होतं की पिक्चर शुक्रवारीच का रिलीज होतं, तर मला असं वाटतं ते अपूर्ण राहिलं आपलं, की का होतो ते सांगा ना आपल्या ऑडियन्सला. हा, शुक्रवार याच्यासाठी की शुक्र हा आकर्षण आहे, तुमच्या मनाला छान करतो. शुक्र म्हणजे काय? प्रॉस्पेरिटी. शुक्र तुम्हाला, जसं तुम्ही बघा, शुक्र म्हटल्यानंतर किंवा शुक्राची चांदणी असं आपण बोलतो, तर शुक्राची चांदणी हा शब्द उच्चारल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? एखादी सुंदर व्यक्ती, सुंदर स्त्री, किंवा शुक्राची चांदणी म्हणजे सुंदर. मग पिक्चर मध्ये कुठल्या गोष्टी चांगल्या दाखवायच्या, किंवा जर आपण बोलतो शुक्र हा देवता पण आहे दैत्यांचा, तर शुक्रवारी जसं आपण बोलतो गुड फ्रायडे, म्हणजे ख्रिश्चन लोकही शुक्रवारला मानतात, हिंदू लोकही शुक्रवाराला मानतात. आपण लक्ष्मीची पूजा ही शुक्रवारीच करतो. मुसलमान लोकही शुक्रवारला मानतात, शुक्रवारी ते पूजा करतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं, छान दिसतात ते. बरोबर. त्याचप्रमाणे ख्रिश्चन लोक आहेत तेही त्याचप्रमाणे त्यांच्या जे देवदेवता आहेत ते त्यांची पूजा करतात. शुक्रवारी आपण महिला जेव्हा शुक्रवारचं व्रत करतात, सुंदर नटून गजरा वगैरे लावून सुंदर येतात, त्या पण किती आकर्षक दिसतात, कारण शुक्र हा आकर्षणाचा कारक आहे. म्हणून शुक्रवारी पिक्चर रिलीज होत होते, कारण लोकांना आकर्षित करायचं होतं, त्यांना बरोबर लोकांना थिएटर पर्यंत आणायचं होतं, आणि शुक्र ते काम करतो आकर्षणाचं. म्हणून ते चांदणी, एवढे सर्व चांदणे असतात, त्याच्यात एक चांदणी चमकते, ती एवढी सुंदर दिसते का? कारण ती आकर्षित करते तुम्हाला. बरोबर आहे. आता 1 ते 9 नंबरचं आपलं चालू होतं, तर त्याबद्दल कसं सांगाल मॅम? 1 ते 9 नंबर काही कोणते, म्हणजे याच्यात सगळ्याच गोष्टी येतील आता, तर तुम्ही सांगा. 1 ते 9 याची आपण माहिती बघूया. आता एक स्टोरी सारखं आपण बोलूया, म्हणजे सर्वसामान्यांना समजेल. 1 ते 9 2 प्रकारची स्टोरी सांगते. की एक म्हणजे हे पूर्ण विश्व म्हणजे एक राज्य आहे, त्या राजाचा दरबार आहे, या दरबाराचा राजा म्हणजे सूर्य. आणि दुसरी स्टोरी म्हणजे आपलं घर, आपल्या घराचा राजा म्हणजे आपले वडील असतात, पिता असतात. तो पिता म्हणजेच आपला सूर्यग्रह. सूर्यग्रह हा राजा आहे नंबर 1.
आता राजाला काय वाटतं की प्रत्येकाने माझं ऐकावं. जसं सूर्याच्या भोवती सर्वजण फिरत असतात, तसेच आई आपले वडील असतात, वडिलांच्या आजूभोवती पण पूर्ण परिवारातले लोक फिरत असतात. कुठली पण परमिशन मागायची असेल, काही घ्यायचं असेल, द्यायचं असेल तर वडिलांना आपण विचारतो आणि वडील आपल्याला देतात पण. सूर्य आपल्याला बरंच काही देतो. सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, वनस्पतींची वाढ होते. सूर्यप्रकाश नसेल तर काय होईल जीवनाचं? डिप्रेस्ड म्हणजे अंधारमय जीवन. त्याचप्रमाणे एखादा राजाचं राज्य नसेल तर ते राज्य तर पूर्वी लगेच दुसरे राजे त्याच्यावरती कब्जा करतात, देशाचा राजा नसेल तर. तसंच आपल्या घरात आपले वडील नसेल तर आपलं घर पण कोलमडून जातं, अंधारमय होतं. तसं तो राजा आहे. तर राजाचे गुण काय आहे? राजा म्हटला की त्याच्यामध्ये स्वतःचा आत्मसन्मान आहे. प्रत्येकाने त्याला सन्मान द्यायला हवा, आदर करायला हवा. वडिलांना कोणी आदराने जर वागवलं नाही तर वडिलांना राग येणार ना. राग येतो. राजाला कोणी मान सन्मान दिला नाही तर राजाला राग येणार. त्याचप्रमाणे जसं 1 नंबर ज्यांचा आहे, अंक 1 ज्यांचा आहे, त्यांचंही तसंच आहे. 1 नंबर ज्यांचा अंक म्हणजे त्यांची बर्थ डेट 1 का मॅम? हो, राईट. ज्यांची जन्मतारीख 1 आहे, 10 आहे, 19 आहे. आणि मग आपण आता ऍडिशन वर नाही बोलत आहे, आपण 1 नंबर ज्यांचा आहे त्याच्यावर बोलतोय. ओके ओके. ज्यांची जन्मतारीख 1 आहे त्यांचा स्वभाव थोडा, त्यांना कोणी मान सन्मान नाही दिला, त्यांचा कोणी अपमान केला की त्यांना राग येतो. 1 अंक असलेली व्यक्ती जर तुमच्या घरात असेल, त्यांना जर तुम्ही काही काम सांगितलं की अरे हे काम नाही केलं तू, तर तो वडील असेल त्याचे किंवा आई असेल, त्याच्यापेक्षा मोठे जरी असेल, पण त्यांनी जर त्याला असं विचारलं रुबाबात की हे का नाही केलं रे तू, तर तो काय बोलला? हो करतो. तो पण तेवढ्याच स्पीडली रुबाबात बोलेल किंवा एरोगंटली रूडली बोलतो. तेच जर तुम्ही त्याला विचारलं हे एवढं काम करशील का रे तू, तर तो सांगेल हो, कारण राजा आहे, त्याला प्रजेला सांभाळायला आवडतं, दुसऱ्यांची कामं करायला आवडतं, दुसऱ्यांना मदत करायला आवडते. त्यामुळे हे लोकांना जेवढा तुम्ही मान सन्मान द्याल, आदर कराल, तितके ते तुमचाही आदर करतील, मान सन्मान देतील. आणि राजा हा प्रजेला सांभाळतो, तसं ते तुम्हाला सांभाळता येईल. याचं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी, मुकेश अंबानी, बिल गेट्स, हे जे आहे नंबर 1 चे रूल करतात. ओके. यांची जन्म तारीख 1 येते मॅम. हो, ते 1 नंबरवर आहेत ते. इंदिरा गांधी ही तसेच होत्या, त्यांनाही कोणी विरोध केलेला त्यांना आवडत नव्हता. मुकेश अंबानी पण तसेच आहे आणि बिल गेट्स पण. हे आहे 1 नंबरचे उदाहरण. बरोबर आहे. 2 नंबर कडे जाऊ आता आपण. 2 नंबरचं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय? 2 नंबर म्हणजे राणी, राजाची राणी. जसं चंद्र आहे 2 नंबर, आणि घरामधली आपली आई ही 2 नंबर. तर 2 नंबरला प्रत्येक जण सांगतो प्रेमळ असतात, प्रेमळ. चंद्र आहे प्रेमळ. जसं आईच्या हातात काही नाही, आईला कुठनं येतं सगळं, वडील देतात. तसं सूर्याला प्रकाश होण्यामुळे सूर्याचा प्रकाश येतो चंद्रावर. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाहीये, त्याला सूर्याचा प्रकाश मिळतो. बरोबर आहे. हे तुम्ही सायन्स नुसार पण मान्य केलेला. सूर्य प्रकाश देतो चंद्राला आणि मग तो आपल्यापर्यंत येतो. बरोबर आहे. तसंच आई असते घरामध्ये, वडील पगार आणतात, आईकडे देतात, तो आपल्याला मिळतो. राणी असते, राज्य करते ती, आणि तिला राणी बोलतात त्या राजाची, पण रूल मात्र राजा करतो. तर जसं थोडक्यात अजून एक छोटं उदाहरण देते मी. डॉक्टर असेल, त्याच्या पत्नीला लोक काय बोलतात? डॉक्टरीन बाई आली. शिक्षण मात्र डॉक्टरचं मुलाने घेतलं आहे. बरोबर आहे. वकील असेल तर तिला वकील बाई म्हणतो. ते राणीला सगळे अधिकार ऑटोमॅटिक मिळतात. म्हणजे ह्या लोकांना सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक मिळालेल्या असतात. 2 नंबरच्या लोकांना का? हो. आणि 2 नंबरचे लोक जे आहेत हे आकर्षित असतात. कुठल्या पण घरामध्ये बघा, तुम्ही जर गेले, तो व्यक्तीकडे जर गेले, तुम्ही बोलले अरे तुझी मम्मी नाही घरात किंवा तुमची पत्नी नाही घरात, त्या घरात तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटत नाही वाटत. म्हणजे तुमच्या घरामध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे तुमची आई असते. राजा आणि राणी ज्यावेळेस सिंहासनावर बसलेले असतात, छान वाटतं. त्याचप्रमाणे आपल्याला आकाशामध्ये ज्यावेळेस आपण चंद्राला बघतो, छान वाटतं, कारण आकर्षणाचं काम हे चंद्राचं आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला जर कोणाला सौंदर्याची जर हे द्यायचं असेल उपमा, तर आपण म्हणतो चंद्रासारखं सुंदर दिसतोय किंवा चंद्रासारखी सुंदर दिसते. बरोबर. आणि त्यातल्या त्यात याच्यामध्ये ममता भाव आहे. तुम्ही सूर्याकडे एक वेळ नाही बघू शकत, पण चंद्राकडे तुम्ही एकटाच बघू शकता. तुम्ही वडिलांशी आर्ग्युमेंट करू नाही शकत, पण आईशी करू शकतात. हट्ट करायचा असेल तर आईकडे करू शकता. माविळे म्हणजे चंद्र. 2 नंबरचे लोक माविळे म्हणजे. हो. पण चंद्र जसं मावळ म्हणजे असं बोलतात, बरेच जण बोलतात की चंद्र हा शांत आहे, पण तो जेवढा शांत असतो ना तेवढाच तो उग्रही असतो. कारण चंद्र म्हणजे पाणी. पाणी जर तुम्ही प्यायला घेतलं, थंड असतं, तुमचे ताण भागवतं, पण तेच जर गरम असेल तर तुम्हाला भाजणार ना. बरोबर आहे. चंद्राला ज्यावेळेस चंद्र मोठा असतो, समुद्राला भरती येते. बऱ्याच वेळेस काही लोकांच्या घरांमध्ये पण मुंबई साईडला तर पाणी आणि त्यावेळेस जर पाऊस आला तर मग पूर 100% येतो. बरोबर आहे. म्हणजे पाणी हे घातक असतं. तसं बऱ्याच वेळेस तुम्ही राण्या पण बघितल्या असतील,
झाशीची राणी ही राणी होती, पण तरी तिने युद्ध केलं होतं. अशा बऱ्याच राण्या आहे आपल्याकडे ज्यांनी युद्ध केलं होतं, शूरवीर शूरवीर होत्या. तशीच आपली आई पण आहे बघा. ज्यावेळेस घरात आई चिडते त्यावेळेस राजा सुद्धा तिच्या पुढे चालत नाही. हो, शांत होऊन जातात सगळे शांत होतात. बरोबर. म्हणजे 2 नंबर जो आपण शांत म्हणतो, पण तो जेवढा शांत आहे तेवढाच वेळ आली तर तो घातक पण होऊ शकतो. तुम्ही अशी एक रील मध्ये बघितली असेल, एक सिंह ज्यावेळेस बछड्यावरती तुटून पडला, त्या आईने येऊन, तुम्ही याची व्हिडिओ आहे ती, की ज्याच्यावर त्या आई ज्यावेळेस धावून आली सिंहांवरती, तिने प्रतिकार केला, सिंह पळून गेले. ही व्हिडिओ मध्ये मध्ये युट्यूबला येत होती. म्हणजे आईमध्ये तेवढी ताकद असते. म्हणजे तशीच राणीमध्ये आहे. 2 नंबर मध्ये पण तो ताकद आहे. 2 नंबर आपल्या याच्यामध्ये रूल करतो. जसं अमिताभ बच्चन आहे, शाहरुख खान आहे. शाहरुख खान पण तेवढंच 2 नंबर आहे का शाहरुख खान? हो, शाहरुख खान 2 नंबर आहे. अमिताभ बच्चन पण 2 नंबर आहे. दोघेही 2 नंबर आहे. म्हणून ते आकर्षणाचे अजूनही आहे. दोघं पण तेवढे शांत पण आहेत. पण ज्यावेळेस ते इंडस्ट्रीमध्ये असं बोलतात, त्यावेळेस ते बोलायला लागतात, त्यावेळेस कोणी त्यांच्यासमोर नाही बोलत. बरोबर आहे. म्हणजे आणि ते मनाने खूप हे असतात, धार्मिक पण असतात तेव्हाच. कारण धर्म करणं किंवा काय ह्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. बरोबर आहे. मॅम 3 नंबर बद्दल काय सांगाल? 3 नंबरचे लोक कसे असतात किंवा काय? 3 नंबर हा धर्मगुरू. जसं आता आपण स्टोरी सांगत आलो राजाची, तर त्या राजदरबारामध्ये धर्मगुरू असतोय. जसं आपल्या घरामध्ये पण एक आई वडिलांबरोबर कोणीतरी सांगतं की ही पूजा कर, हा उपवास आला, उद्या हा उपवास आहे, हा उपवास कर. बरोबर. असं सांगणारा मित्र राजदरबारातला राजपुरोहित, म्हणजेच 3 नंबर गुरु. गुरु तुम्हाला मार्गदर्शन करणार, त्याच्याकडे नॉलेज असतं. राजाही त्याच्याकडे शिक्षण घेण्यासाठी जातो. म्हणजे पूर्वी पण गुरुंकडेच ज्ञान घ्यायला जात होते राजे. शिक्षण घेऊन राज्यकारभार बघत होते. बरोबर. आणि राजाच्याच बाजूला त्यांचं स्थान असायचं. जर तुम्ही राजाचा दरबार बघितला, म्हणजे स्थान तिथे असायचं गुरुचं. गुरुला प्रणाम करूनच किंवा कुठल्या पण सल्ला मसलत करून तुम्ही काम करत होते. आणि गुरु याच्याकडे कला आहे, कारण तो ज्ञान देतो, म्हणजे त्याच्याकडे कला असणारच. त्याच्याकडे कला असते. आणि 3 नंबरचे जे गुरु आहे, आशीर्वाद म्हणून 3 अंक ज्यांचा असतो ना, त्यांची जन्मतारीख 3 आहे, 30 आहे आणि 12 आहे, ज्यांचा 3 अंक आहे, ह्या लोकांचा आशीर्वाद घेऊन कुठलंही काम करायचं. हो ना. त्यांच्याकडनं कमी कमी 5 रुपये तरी घ्यायचे, की अरे मला हे काम मी सुरुवात करतोय, 5 रुपये तरी मला दे. त्यांच्या शुभ हस्ते जर तुम्ही काम केलं तर 100% तुम्हाला लक मिळतं, कारण गुरुचे आशीर्वाद आहे ना. पण ह्या लोकांनी जर स्वतःमध्ये, जसं 1 नंबर मी मगाशी सांगितला, त्यांना जर त्यांच्या याच्यासाठी शुभ चांगल्या गोष्टी हव्या असतील तर त्यांनी नियम फॉलो करायला हवे. जसं सूर्य उगवतो आणि मावळतो, सगळ्या गोष्टी वेळेवर करतो. बरोबर आहे. ह्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या पाहिजे 1 नंबरनी. 2 नंबरनी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा, म्हणजे डिसिप्लिन 1 नंबर साठी खूप महत्वाचं आहे. आणि 2 नंबर वाल्यांनी मनावरती त्यांनी ताबा ठेवायला हवा. त्यांच्या मनावरती. म्हणून तर आपण पाण्याला बांध घालतो. त्यांनी त्यांच्या मनावरती ताबा ठेवायला हवा. तसं 3 नंबर वाल्यांनी नॉनव्हेज नाही खायचं. नॉनव्हेज जर त्यांनी जास्त खाल्लं किंवा ज्या गोष्टी नियमबाह्य आहे या गोष्टी जर त्यांनी केल्या, व्यसन केलं, ज्या गोष्टी कोणाला फसवणं किंवा जसं आता ते, कारण त्यांच्याकडे तुम्ही सल्ला घ्यायला जातात, पण त्यांनी जर तुम्हाला सांगितलं अरे मला पूर्व दिशेला जायचंय, पण पूर्व दिशा इकडे, त्यांनी इकडे सांगितलं, मिसगाईड केलं तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना मिसगाईड करता तर त्याचे पण फळ तुम्हाला मिळतात. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे लोकांना खोटं बोलणं, हे प्रकार त्यांनी करायला नाही पाहिजे 3 नंबर वाल्यांनी. 3 नंबर वाल्यांकडे कला खूप छान असते, आणि ते जी कला करतात ती कला कुणाला बहुतेक वेळेस येत नाही. तर याच्यामध्ये, आणि ते लोक त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे याचा ठाव ठिकाणा कधी कोणाला लागत नाही. आणि हे खूप म्हणजे हे पण असतात 3 नंबर वाले, शातीर पण असतात, हुशार पण असतात. त्याचप्रमाणे ते जर देण्यासाठी आले तर खूप काही देऊन पण जातात. त्याचं उदाहरण म्हणजे रजनीकांत. त्यांची वेगळी स्टाईल आहे. आणि आपल्याकडे जर 3 नंबर म्हटलं तर आदरणीय शरद पवार. 3 नंबर त्यांच्या मनात काय असतं आणि ते राजकारण कसं करतात कुणालाच कळत नाही. आजपर्यंत त्यांच्या मनातलं कोणी जाणू नाही शकलंय. आणि नवीन नवीन युक्त्या वगैरे काय आहे त्यांच्याकडे आहे. हरभजन सिंग पण आहे, गोविंदा पण आहे, नंबर 3 लाच आहे. कला आली त्यांच्यामध्ये. रोहित शर्मा पण 3 वर आहे. 3 नंबरवर आहे. मॅम 4चं काय सांगाल? 4 नंबर वाले लोक कसे असतात? आपण ऍक्च्युली जाणार आहे त्याच्याकडे, की व्हेकल नंबर, त्याच्यानंतर घराचा नंबर आणि मोबाईल नंबर, या गोष्टींवर पण आपण येणार आहे. पण आधी आपण 1 ते 9 नंबरचं बघून घेतोय. आता आपण 4 नंबर ज्याची जन्मतारीख असते, 4-13-22 ही जन्मतारीख. 4 नंबर जी आहे ज्यांची
4 नंबर जो आहे टेक्नॉलॉजी, म्हणजे जसं आज घराघरामध्ये आपण पोहोचलेलो आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 4 नंबर म्हणजे राहू, याला थँक्यू म्हणायला पाहिजे, धन्यवाद म्हणायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे आपण राजाचं उदाहरण देतो आहोत, तर राजदरबार, तर राजदरबारामध्ये कोणतरी एक गुप्तहेर लागायचा. तसा गुप्तहेर आहे आपल्या पण जीवनामध्ये एक मित्र असतो. आपण बोलतो अरे मला चांगला टीव्ही घ्यायचा, मी कुठला घेऊ, अरे मला हा गोष्टीचा प्रॉब्लेम होतो, जरा बघ रे कोण हे करतो, कोण याच्या मागे, असा आपला एखादा मित्र असतो राईट, की जो सगळ्या गोष्टी सगळ्या खबरा काढून आपल्याला देतो, आणतो, आणि तो खूप शातीर असतो. 4 नंबरवाले जे लोक असतात ना, त्यांचे कान, नाक, डोळे खूप शार्प असतात. आणि त्यांचं बऱ्याच वेळेस बघा आपण म्हणतो की हा काम हे करतोय, पण याचं सगळं लक्ष, काही मुलं असतात घरात बघा, ते खेळत असतात, पण त्यांचं सगळं लक्ष घरातले काय बोलतात त्यांच्याकडे असतं, बारीक लक्ष असतं. असे लोक असतात 4 नंबरवाले. ते भले कुठले दुसरं काम करत असतील, परंतु त्यांचं लक्ष मात्र दुसरीकडे असणार. आणि हे लोक नियमबाह्य, म्हणजे ज्या परंपरा चालू असताना, रूढी चालू असतात, रूढी मोडून त्याच्या पलीकडे जातात, रूढीबाह्य काम करतात. आणि 4 नंबरचे जे लोक असतात, यांनी जर द्यायला सुरुवात केली ना, तर ते तुम्हाला खूप चांगलं देतात. 4 नंबर आणि 8 नंबर यांची जर मैत्री असेल किंवा व्यवसाय असेल, तर ते खूप पुढे जातात. 4 नंबर आणि 8 नंबरचा जर बिझनेस सोबत असेल तर ते खूप पुढे जातात. कारण 4 नंबर वाल्याकडे आयडिया खूप चांगल्या असतात. म्हणजे तुमच्याकडे सडका जरी कांदा असेल तरी तो कसा विकून आणायचा हे 4 नंबरवर तुम्हाला सांगेल. पण 8 नंबरवाला प्रामाणिक असतो, तो सांगेल लोकांना की नाही हा सडलेला, पण 4 नंबरवाला नाही सांगणार. 4 नंबरवाला सांगेल मी बरोबर दिलं, तू घरी नाही, पण तो खराब झाला वाटतं. हे काम मात्र 4 नंबरवाला करतो. 4 नंबर करतो, बरोबर आहे. म्हणजे 8 नंबर आणि 4 नंबर हे खूप चांगलं आहे. आणि 4 नंबरवाले जे लोक असतात हे मेहनती खूप असतात. मेहनत खूप घेतात, म्हणजे बाय हुक बाय कुक, ते काम करायचं म्हणजे करायचं, ते करून दाखवतात ते. आणि 4 नंबर म्हणजे राहू आहे, राजा आहे तो. आता जर आपण स्टोरी बघितली तर म्हणजे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं, त्याच्यातनं अमृत निघालं होतं, तिथे दैत्य गेला होता अमृत पिण्यासाठी, राहू. ज्यावेळेस चंद्राने त्याला बघितलं आणि त्याचे म्हणजे विष्णूने सर म्हणजे त्याचा सुदर्शन चक्राने कापलं होतं सर. म्हणजे वरचा आहे तो राहू, खालचा आहे शरीर म्हणजे तो केतू. बरोबर. मग याच्याकडे हे सगळे सेन्स आहे, म्हणजे त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्यामुळे तो सगळ्या गोष्टी करणार. जसं आपण बोलतो की अरे मी या व्यक्तीला फसवलं पण मला खूप वाईट वाटलं, हे वाईट वाटत नाही 4 नंबरवाल्यांना, कारण त्यांच्याकडे फक्त माइंड आहे. माइंडने ते खूप चांगलं काम करतात, म्हणून ते कधी कुठे अडकत नाही. 4 नंबरवाले प्रॅक्टिकल असतात, प्रॅक्टिकल खूप असतात, त्यामुळे ते अडकत नाही, कोणी त्यांना अडकवू पण शकत नाही. ते लोकांना अडकवतील पण यांना कोणी अडकू शकत नाही. पण ह्या लोकांना जर जिंकायचं असेल तर जसं आपण म्हणतो की स्तुती करणं किंवा त्यांच्याशी चांगलं तुम्ही बोलणं, वाह करणं, हे चांगलं आहे. आणि हे रूढीबाह्य काम करतात, म्हणजे त्यांना रूढीमध्ये जकडलेलं आवडत नाही. 4 नंबरांचं उदाहरण जर द्यायचं ठरलं, असं मी सांगितलं जासूस होते 4 नंबर, तर अशोक सराफ. अशोक सराफ आहे. परत आपले आदरणीय देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे 4 नंबर आहे. हो, त्यांचं जर बघितलं आता म्हणजे अगदी टीव्हीवर पण ते चालू होतं की ते रात्री म्हणजे जॅकेट हुडी वगैरे घालून जायचे. जासूसचं काम सांगितलं की रूढीबाह्य, जे कुणाला शक्य नाही त्या गोष्टी ते करतात. बरोबर. आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि ते मॉडेल पण होते. तर 4 नंबरचे लोक तसे असतात, टेक्नॉलॉजीचा वापर ते खूप चांगले बोलले, बाय हुक और कुक, त्यांना जे पाहिजे ते मिळवतातच. तसं त्यांनी सत्ताही पलटवली होती मध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी. राईट, म्हणजे खूप छान काम करतात 4 नंबरवाले लोक. आणि 4 नंबरवाले लोक एक एक्झाम्पल पण सेट करतात लोकांसाठी. बरोबर आहे. 4 नंबरसाठी ऍपलचे संस्थापक. त्यांनी पण ऍपल हे जे आहे टेक्नॉलॉजी आणली ना त्यांनी. बरोबर. टेक्नॉलॉजीसाठी 5 नंबर. 5 नंबर जो आहे हा बुद्धीचा अंक आहे, बुध ग्रह आहे. जसं राजाचा राजपुत्र. बरोबर. आणि घरातला आपला मुलगा. जसं ज्या घरात आपण जातो तो मुलगा असतो, मग त्या घरामध्ये सगळ्यांचा लाडका असतो तो. म्हणजे घरामध्ये कामवाले येऊ किंवा पाहुणे येऊ, ते सगळे जण त्याला तो मुलाचे लाड आवडतात. तसं राजपुत्र आहे, तो कधीतरी गादीवर बसणार आहे, त्यामुळे बाकीचे सेनापती असेल सगळे राजदरबार त्याचा लाड करणार. आणि 5 नंबरचे जे लोक आहेत, बरेच जण सांगतात की ते शांत असतं, त्यांचं सगळ्यांबरोबर पटतं. त्यांचं पटतं याच्यासाठी कारण नंतरचे वारसदार तेच आहे, त्याच्यामुळे सगळेजण त्यांच्याशी पटवून घेतात. पण त्याचबरोबर याच्यामध्ये राजाचंच रक्त आहे, त्यामुळे 5 नंबरचे लोक कधी कधी म्हणजे आरेला कार्य उत्तरही देतात. बरेच जण 5 नंबरचे जे लोक आहे आणि त्यातल्या त्यात यांच्यामध्ये खूप हिंमत पण असते.
5 नंबर वाल्यांमध्ये. होय, हिंमत पण असते कुठल्या पण गोष्टी करण्यासाठी. ओके. आणि यांच्यामध्ये कधी कधी राजाचा राजपुत्र आहे तर त्याला प्रत्येक वेळेस सिद्ध करावं लागतं. म्हणजे त्याला लगेच राजगादी नाही मिळत, त्याला सिद्ध करावं लागतं, प्रूव्ह करावं लागतं स्वतःला प्रत्येक स्वतःला. ठिकाणी. हा. प्रत्येक ठिकाणी, की कारण त्याचे वडील तेवढे आहेत. म्हणजे आपण बोलतो की अरे तुझे वडील किती शूरवीर आहेत, राजासारखे होते तुझे वडील, तर मग पण तू पण तसाच तसाच आहे का? किंवा मग तुझे वडील जर आळशी असेल हा. तू चांगला आहे का ते त्याला बरोबर. प्रूव्ह करावं लागतं. तसं बुधवाल्या लोकांनाही नेहमी प्रूव्ह करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात बुध म्हणजे बुद्धी, बुध म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता पण आहे आणि बोलण्यामध्ये ते खूप तरवेज असतात. 5 नंबर वाले. हो, 5 नंबर वाले खूप तरवेज असतात बोलण्यामध्ये, ते कधी हे करत नाही. त्यांच्यामध्ये कला पण असते, शिक्षणासाठी पण ते खूप चांगले असतात. 5 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला द्यायचं ठरलं तर बाळासाहेब ठाकरे, ओके. राज ठाकरे, मनोज बाजपेयी 5 नंबर आहे. ओके. आणि आपले आदरणीय बाबासाहेब आंबेडकर, हो, ते पण 5 होते. त्यांची जन्मतारीख काय आहे? 14 एप्रिल. त्यांचं 14, म्हणजे किती सुंदर संगम आहे बघा. 4 नंबर म्हणजे राहू. बरोबर. मी सांगितलं 4 नंबर रूढीबाह्य जाऊन काम करतात. हो. 1 नंबर म्हणजे राजा, हे दोन्ही राजाच आहे. राहू हा दैत्यांचा राजा आहे. 1 नंबर, 1 म्हणजे सूर्य, हा ग्रहांचा राजा आहे. दोन्ही बेधडक राजे एकत्र आले की ऊर्जा निर्माण झाली. मग अशा ऊर्जेतून जी निर्मिती होईल, जी व्यक्ती, ती व्यक्ती कशी असेल. मग तुम्ही विचार करा ना की साधारण नव्हतं त्या काळामध्ये आंबेडकरांना एवढं म्हणजे पूर्ण इथपर्यंत आणणं. बरोबर आहे, आज खूप आपण स्ट्रगल केलंय त्यांनी. हो. जर विचार केला तर आपण त्यांना जे म्हणजे देव म्हणतो, हो. तर ते खरोखर देवच होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी त्या काळात सगळ्या समाजाविरुद्ध जाऊन, सगळ्यांच्या अपोज मध्ये जाऊन इतकं सगळं, त्याच्यानंतर संविधान लिहिलं. खूप मोठा माणूस. हे सगळं करणं. आज आपल्याला आपल्या घरात आपल्याला कुठे जायचं असेल, घरातले 2 लोक जरी आपल्याला म्हटले नको जाऊ, तर आपल्या केवढी चिडचिड होते. तर त्यांनी एवढ्या समाजाच्या विरोधात जाऊन एवढ्या सगळ्या गोष्टी मिळवल्या. बरोबर आहे. म्हणजे किती महान असतील, महान माणूस. म्हणजे अंक त्यांच्या मागे पण आहे की नाही, आहे. बरोबर. म्हणजे पॉवर आहे त्यांचं. हो. राईट. मॅम, 6 नंबर बद्दल काय सांगाल? 6 नंबर, आता इथे मी एक छोटस गोष्ट सांगते की जसं आपली निर्मिती म्हणजे मानवाची निर्मिती झाली. नंबर 3 म्हणजे गुरु आहे, ज्यांना ब्रह्मदेवही म्हणू शकतो. पुरी शक्ती, ब्रह्म विष्णू महेश ह्या त्रिशक्ती आहे, याच्यातनं जगाची निर्मिती झाली. बरोबर. पण ह्या निर्मितीला सांभाळण्यासाठी स्त्री शक्ती हवी, मग तिची निर्मिती झाली. त्याला 6 अंक पण म्हणतात. शुक्र म्हणजे लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती. जर तुम्हाला ह्या जगामध्ये निर्माण व्हायचं आहे तर तुम्हाला नॉलेज हवं. ओके. म्हणजे सरस्वतीने नॉलेज दिलं. तुम्हाला वाढायचं आहे किंवा तुम्हाला संसार चालवायचा आहे, संपत्ती हवी म्हणजे लक्ष्मी हवी. तुम्हाला आलेली लक्ष्मी सांभाळायची आहे, सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत, तर तुमच्याकडे हिंमत हवी. मग त्यासाठी माता पार्वती म्हणजे ह्या तिन्ही शक्ती या ठिकाणी निर्माण झाल्या. ज्याला 6 नंबर पण म्हटलं जातं. शुक्र आहे, शुक्र म्हणजे संपत्ती आहे. जसं राजदरबारामधला, जसं आपण म्हणतो मुनीमजी, तो आहे. किंवा आपल्या घरामध्ये ज्याच्या आपल्या अडचणी आल्या, काही झालं तरी आपण पैसे ज्याच्याकडे मागतो, हा 6 नंबर व्यक्ती. किंवा तुमच्या घरामध्ये काही गोष्टी चांगल्या करायच्या आहे, चांगल्या गोष्टी ठेवायच्या आहे, आपण कोणाला विचारतो हे असं ठेवू का, हे असं घर सजवू का, हे आपण घरामध्ये कोणाला तरी विचारतो, तो व्यक्ती सांगत असते हे असं कर. किंवा जसं आजकालच्या याच्यामध्ये पार्लरवादी झाले, ब्युटिशियन झाले, हे 6 नंबर आहे. 6 नंबर हे खूप छान आहे. आणि 6 नंबरचं आहे ना प्रत्येकाशी जमतं. आणि 6 नंबरचे जे लोक असतात हे जगापेक्षा वेगळं करण्याच्या याच्यात जास्त म्हणजे फेमस आहे. ओके. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते. तर त्यांनी काय निर्माण केलं की ज्यावेळेस व्यक्ती म्हणजे मरत होते त्यामध्ये त्यांनी संजीवनी विद्या निर्माण केली. बरोबर. याचा विचारही कोणी केला नसेल की मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते. पण ते त्यांनी करून दाखवलं. बरोबर. कारण तो अधिकार फक्त देवतांकडे होता, पण शुक्राचार्यांनी ते करून दाखवलं. बरोबर. म्हणजे ही शक्ती आहे तुमच्याकडे, हे दैत्यांनी करून दाखवलं. म्हणजे ज्या गोष्टी नसतात त्या गोष्टी ही करून दाखवण्याची क्षमता ही 6 नंबर मध्ये असते. बरोबर आहे. त्याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर सचिन तेंडुलकर, आज त्यांनी जो रेकॉर्ड केलाय तो कुणी करू शकत नाही. माधुरी दीक्षित, त्या जेवढ्या फेमस झाल्या तेवढ्या आज कुणीच नाही फेमस झालं. सगळीकडे माधुरी दीक्षितचं नाव आहे. आणि हे लोक जे आहेत हे फॅमिली आणि फ्रेंड ह्यांना दोघांना सोबत घेऊन चालणारे असतात. असं नाही की फक्त मित्र सांभाळतील किंवा फक्त कुटुंब, हे दोघांना सोबत घेऊन चालणारे असतात. बरोबर आहे. आणि ते जिथे असतात तिथलं वातावरण अगदी फ्रेश करतात.
मग कुठे गाणी जर चांगली लागली तर घरामध्ये सगळ्यांना फ्रेश वाटतं. बरोबर. आणि हे लोक पण असे असतात, जिथे जातात तिथे लोकांना फ्रेश वाटेल. फ्रेश वाटेल. बरोबर. आणि धन संपत्ती वगैरे हे सगळं त्यांच्याकडे असतं. आणि 6 नंबरचे लोक हे हवेसे पण वाटतात लोकांना. म्हणजे ते आल्यानंतर एखादी व्यक्ती असते बघा घरामध्ये अशी, की ती आली की सगळ्यांना वाटतं अरे वा छान आहे ही व्यक्ती आली. किंवा एखाद्या व्यक्तीशी आपलं बोलणं पण नसतं, पण ती व्यक्ती आल्यावर आपल्याला वाटतं अरे ही छान आहे. मग ती भले वयाचं अट असो किंवा नसो, म्हणजे लहान असेल किंवा मोठे असेल किंवा वयस्कर, ती व्यक्ती आली की सगळ्यांना छान वाटतं. असे आकर्षक जे असतात ते नंबर 6 वाले आहे. 6 नंबर मध्ये रणवीर सिंग पण आहे. रणवीर सिंग मध्ये पण भरपूर एनर्जी आहे बघा. हो, रणवीर सिंग मध्ये फुल ऑफ एनर्जी असतो नेहमी. नेहमी एनर्जी, भरपूर एनर्जीने भरलेला आहे. आकर्षक आहे तो. आणि बघा त्याचे कपडे नेहमी वेगवेगळे तो घालतो. असे वेगवेगळ्या टाईपचे कपडे घालतो. मग तसे कोणी घालतं का? नाही, पण तरी तो आवडतो ना सगळ्यांना. हो, कोणी त्याला नाव नाही ठेवत. नाही, सगळ्यांना तो आवडतो. राईट. तर नंबर 7 नंबर 7चे लोक हे फार हळवे असतात. जसं मगाशी मी सांगितलं राहू हा दळापासून खाली आहे, म्हणजे याला बुद्धी नाहीये. तो बुद्धीने विचार नाही करत, हा नेहमी मनाने विचार करणारा व्यक्ती आहे. कुठल्या पण गोष्टीमध्ये इमोशनल, जसं राजाच्या दरबारामध्ये संन्यासी आहे, साधू आहे, तसं आपल्या घरामध्ये पण एक अशी व्यक्ती असते जिच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण रडतो, जे आपल्या मनातल्या गोष्टी आपण त्याला सांगतो. बरोबर. 4 नंबर जो आहे, मी सांगितलं डिटेक्टिव्ह, त्याला तुम्ही काय सांगितलं हे शोधून काढा ते सांगतो. तसं मी काय करायला हवं, माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम झाला, या माझ्या मनात हे दुःख आहे, हे मी कोणाला सांगू, तर 7 नंबर वाले लोक आहेत. ओके. 7चा अंक जर तुम्ही बघितला असा आहे, जसं म्हातारा व्यक्ती हातात काठी धरतो, म्हणजे तुम्हाला आधार देण्याचं काम हे लोक करतात. ओके. 7 अंक. 7 नंबर. 7 नंबरचे लोक तुम्हाला खूप आधार देतात, पण यांचं असं आहे की हळवे असतात, मनाने विचार करतात. म्हणून 7 नंबरचे जे लोक आहेत ना, त्यांना ज्यांच्या जन्मतारखेमध्ये एकापेक्षा जास्त 7 येतो त्या लोकांना नेहमी कोणी ना कोणी लुबाडतं. त्यांची फसवणूक होत असते. मग ती प्रेमामध्ये असेल, आर्थिक असेल, कुठल्या ना कुठल्या ठिकाणी त्यांची फसवणूक होत असते. ज्यांच्या बर्थडे मध्ये 7 येतो ते. हो, 7. ओके. 7 नंबरवाले व्यक्तींना नेहमी कोणी ना कोणी फसवत असतात. हे खूप हळवे असतात, पण ह्या लोकांना मेडिटेशन करणं हे त्यांच्यासाठी खूप स्ट्रॉंग आहे. कारण ज्यावेळेस ते मेडिटेशन करतात तर असे खूप चांगले ज्योतिषी पण होतात. 7 नंबरचे लोक. हो, उत्तम ज्योतिषी होता, हिलर होता उत्तम. आणि जसं मी मगाशी सांगितलं 4 नंबर 7तनच वेगळा झालेला 4 नंबर आहे. जसं आपण म्हणतो ना की काली जबान, 4 नंबर वाल्यांची काली जबान असते. ओके. हो, ते जे बोलतात ते खरं होतं. हो, 4 नंबर वाल्यांचं. तर 4 नंबर वाल्यांसाठी अशी रेमेडी आहे की त्यांनी कोणाला वाईट बोलायचं नाही, चांगलं होईल असंच बोलायचं. ओके. कारण ते जर कोणाचं वाईट होईल जास्त वेळा बोलले तर त्यांच्याकडे निगेटिव्ह एनर्जी येऊ त्यांच्याकडे. 7 नंबर वाल्यांचं इंट्युशन पॉवर जास्त चांगलं असतं. म्हणजे जसं 4 नंबर वाले बोलतात ते होतं, तसं 7 नंबर वाल्यांचं असं असतं की त्यांना पुढे काय होणार आहे ते कळतं. इंट्युशन पॉवर येतं त्यांना. मग अशा लोकांना अचानक स्वप्न पडतं, किंवा काही लोक असे पण तू बघितलं असेल की ते बोलतात अरे मला असं कदाचित वाटतं उद्या असं होईल, ती घटना घडते. हे 7 नंबर वाल्यांकडे आहे. बरोबर आहे. आणि 7 नंबर वाले जे आहेत हे काहीतरी शोधून आपल्या जगाला देण्याचं काम, रिसर्च करून वगैरे करायचा प्रयत्न. रिसर्च करून नाही, रिसर्चचं नाही, पण ते अचानक काहीतरी त्यांच्या साधनेतनं निर्माण करतात. ओके. आणि ते जगाला देतात. म्हणजे असं काही देतात की जे जगाला कामं येतात. आणि त्यातल्या त्यात यांच्याकडे हे आहे, म्हणजे जसं आपण बोलतो की वरचं सर नाही आहे, मन आहे, तर त्यांच्या मनाची, म्हणजे आपण जसं सांगितलं की कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून आपण रडणं, तर तो आपल्याला ज्यावेळेस हात लावतो त्यावेळेस म्हणजे हातात हात घेतो, न बोलताही आपल्याला आधार देतो. बरोबर. म्हणजे न बोलतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे आधार देऊ शकतात. बरोबर. आणि याचं उत्तम उदाहरण द्यायचं ठरलं तर चार्ली चॅप्लिन. ओके. त्याने कुठल्याही प्रकारचं स्पीच न देता जे शो केले ते शो किती हिट झाले. आणि तसं बघितलं तर त्यांच्या आयुष्यात किती दुःख होतं. बरोबर आहे. तसे असतात हे लोक, जगासाठी फक्त देण्यासाठी येतात, पण त्यांच्या आयुष्यात नेहमी दुःख असतं. बरोबर. पण त्यांना जर त्यांचं आयुष्य चांगलं करायचं असेल तर त्यांनी फक्त मेडिटेशन वरती जास्त भर दिला तर त्यांना कळेल की पुढे काय होतं काय नाही. इंट्युशन पॉवर त्यांना चांगली येते, म्हणजे भविष्यात असं घडणार आहे हे ज्यावेळेस त्यांना कळतं तर त्यावेळेस ते त्यांच्या जीवनाला सावरू पण शकतात. ओके. बरोबर आहे. 8 नंबर बद्दल काय सांगाल ना? 8 नंबर, बऱ्याच जणांना 8 नंबर म्हटलं की भीती वाटते. शनीचा नंबर आहे ना 8? राईट, शनीचा नंबर आहे. जसं आपण बघितलं राजाच्या दरबारात न्यायाधीश आहे. तुम्ही जर बघितलं न्यायाधीश ज्या वेळेस कोर्टात येतात न्यायाधीश न्याय देण्यासाठी, त्यावेळेस किती पण मोठा अधिकारी असेल सगळे उभे राहतात ना, मान सन्मान सगळे देतात ना त्यांना. जसं शनीला सगळेजण घाबरतात. बरोबर आहे. पण घाबरायला नाही पाहिजे, शनी सारखा मित्र नाही.
ओके. तुमची जर त्या कोर्टात केस चालू आहे पण तोच शनी म्हणजे तो जर तुमचा मित्र असेल तर न्याय कोणाच्या बाजूने लागेल? तुमच्या बाजूने लागेल, शनीच्या बाजूने लागेल. नाही, तुमचा मित्र न्यायाधीश आहे. हा, तुमचा मित्र आहे त्याच कोर्टात तुमची केस चालू आहे तर कोर्टचे निकाल तुमच्या बाजूने लागेल ना? आपल्या बाजूनेच लागेल. बरोबर आहे. म्हणजे शनीला घाबरण्याची आवश्यकता नाही. आणि शनीवाले जे लोक आहेत, बऱ्याच लोक असं सांगतात की अरे माझं 8 अंक आहे, मला म्हणजे वाईट वाटतं की 8 नंबर आहे, मला सगळ्या गोष्टी उशिरा मिळतील किंवा मला खूप त्रास होईल. पण तसं नाही. शनी हा जो अंक जसा आहे म्हणजे आपण बोलतो की न्यायाधीश बनण्यासाठी किती कठोर परिश्रम करावे लागतात त्यांना. बरोबर. पण ज्यावेळेस ते बनतात त्यावेळेस किती लोक त्यांना सलाम करतात. शनी हा रिसर्चर आहे. जसं मी सांगितलं 4 आणि 8 यांची पार्टनरशिप खूप चांगली चालते. तसं आता एखाद्या कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, जास्त दिवस चालणार आहे, तर त्या ठिकाणी 8 नंबरचा व्यक्ती जर काम करत असेल तर तो लेबरवर पण तेवढंच लक्ष ठेवेल आणि काम पण प्रामाणिकपणे करेल. बरोबर. आणि तिथे जर 4 नंबरवाला त्याचा पार्टनर असेल तर तो चांगली डिझाईन शोधेल की अशा प्रकारे टेक्नॉलॉजी आणून आपण अशा प्रकारे ही बिल्डिंग बांधू करू शकतो. किंवा रिसर्च करायचा असेल तर तिथे टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा शोध लावायला पाहिजे, काय केलं पाहिजे हे 4 नंबरवाला सांगेल. आणि तिथे कंटिन्यू थांबायचं, रिसर्च करायचं म्हणजे 1 दिवसाचं काम नाही, वर्षानुवर्ष आहे. तिथे 8 नंबरचा व्यक्ती थांबू शकतो, त्या ठिकाणी तो ते काम करू शकतो. म्हणजे त्या दोघांचं काम चांगल्या प्रकारे स्पीडली होईल की नाही आणि स्मार्टली होईल आणि पूर्णत्वाला जाईल. हे दोघं जण करू शकतात. म्हणून सांगितलं 4 नंबर 8 नंबरची पार्टनरशिप खूप चांगली असते. बरोबर आहे. आणि दोघं पण एकमेकांचा आदर पण करतात. 4 नंबर आणि 8 नंबर यांचं लग्न झालं तरी चांगलं आहे का मॅम? नाही, लग्न झालं तर चांगलंच आहे. पण कसं आहे की 8 नंबर वाली जर पत्नी असेल तर मग तिला तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावं लागेल, हे असंच का ते तसं का, कारण शनी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी मागणार, हे असं का झालं ते तसं का झालं. पण राहू मात्र तसा नाही. 4 नंबर तुम्हाला उडवाउडवीचे उत्तर पटकन देईल. पण तुम्हाला शनीला मात्र सगळ्या डिटेल्स हव्या असतात. ज्या घरामध्ये शनीचे अंकवाली व्यक्ती असेल, जर तुम्ही सांगितलं की ह्या ठिकाणी मला अरे मी या रस्त्याने चाललो होतो, मी पडलो, तर शनी तुम्हाला असेल तर तो विचारेल मग तू त्या रस्त्यानेच का चालला, तुम्हाला इकडनं का नाही जाता आला, तो तुम्हाला असं विचारेल. बाकीचे लोक तुम्हाला काय म्हणते अरे हा पडला, याला लागलं, सगळेजण तुम्हाला तुमच्या जवळ येतील, तुमच्या विचारपूस करेल. पण शनी तुम्हाला असं विचारेल रस्ता इकडनं असताना तू तिकडनं का गेला, असा प्रश्न विचारणारा व्यक्ती म्हणजे शनी. तू इकडनं का गेला, तुला हा रस्ता नव्हता का, असा प्रश्न करणारा म्हणजे शनी. बरोबर. म्हणजे तुम्हाला लगेच म्हणजे हेच का हे प्रश्न विचारणार, म्हणून तर तो न्यायाधीशाच्या ठिकाणी आहे. बरोबर. पण शनीचं जर जीवनामध्ये तुम्ही बघितलं, आता आपण सिंधुताई सपकाळ बघितल्या, म्हणजे ह्यासारखे जे लोक असतात, शनीचे जे म्हणजे शनीच्या आद्यपत्याखाली जे लोक येतात ना, तर शनी हा सगळं काढून घेतो. म्हणजे परमेश्वर जो आहे ना त्यांच्याकडनं सगळं काढून घेतो. इन्फिनिटी आहे, 2 शून्य मिळून बनलेला, शून्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. 2 शून्य मिळून बनलेला शनी आहे, इन्फिनिटी आहे. कुठे संपला आणि कुठे चालू झाला हे समजत नाही कोणाला. बरोबर. तसंच आहे यांचं जीवनामध्ये खूप दुःख येतं, त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातात. पण इतकं सुंदर आहे 8 नंबर की तुमच्याकडनं जेव्हा सगळं काढलं जातं, जसं तुम्हाला एखाद्या पिशवीत किंवा एखाद्या पॉटमध्ये काही गोष्ट भरायची, जेव्हा तुम्ही सगळं पहिलं काढता आणि दुसरं भरतात, ते छान भरतो आपण, छान वाटतं त्या गोष्टी. तसं तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं काढल्या जातात. पण नंतर जे तुम्हाला देतो म्हणजे परमेश्वर किंवा डिवाइन जे तुम्हाला देतो ते बघण्यासाठी म्हणजे डोळे दिपून जातात लोकांचं, असं यश तुम्हाला मिळतं. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला न्यायाधीशाचं सांगितलं की तो ज्यावेळेस वरच्या खुर्चीवर बसतो सगळेजण उभे राहतात, तसंच सगळेजण तुम्हाला आदर देतात, सन्मानात. सिंधुताई सपकाळ आहेत, यांना सगळेजण मानतात ना. बरोबर आहे. आदर करतात, त्यांच्याकडनं किती गोष्टी हिरावून घेतल्या तसं बघितलं तर. बरोबर. त्यांचं नाव आजकाल सगळीकडेच आहे. आपल्या याच्यातलं सध्याचं उदाहरण म्हटलं तर मोदी. त्यांच्या पण जीवनामध्ये संसाराचं सुख नाही. या आपण बोलतो की त्यांच्या पण जीवनामध्ये तसं बघितलं तर काहीच नाही, पण तरी त्यांच्याकडे आज ते पंतप्रधान झाले. बरोबर. देशाचे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी. आणि शिवाय किती काळ गेला, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, सगळे परिश्रम केले ना आज त्यांना ते म्हणजे शनी शेवटी देतोच. म्हणजे आपल्याला कुठे ना कुठे आपण जर मेहनत घेतली तर शनी आपल्याला देणारच आहे. देणार. आणि तो असं काही देतो की ज्याच्याने मी सांगितलं डोळे दिपून जाणारे यश तुम्हाला मिळतं. ओके. आणि 100% मिळतं. म्हणून 8 आहे म्हणून घाबरण्याची आवश्यकता नाहीये. 9 नंबर बद्दल काय सांगाल? 9 नंबर म्हणजे एनर्जी, फुल ऑन एनर्जी. आणि हे लोक म्हणजे जसं राजाचा सेनापती, राज दरबारातला, तसं तुमच्या घरामधला एक बेधडक मित्र. आज जसं तुम्ही कोणाची गाडीची टक्कर झाली, मग तुम्ही पहिला फोन काढून असेच मित्राला बोलवतात, जो बेधडक असतो. आरेला आपण लगेच बोलणार अरे थांब माझ्या मित्राला बोलवतो. मी तिथे आईला नाही बोलवणार, वडिलांना नाही बोलवणार, मित्रालाच बोलवणार. तो मित्र म्हणजे 9 नंबर. ओके. बेधडक मित्र, कुठलीही पर्वा न करता तुमच्यासाठी
मदत करणारा. ओके. सगळ्यांचा म्हणजे सगळ्या गोष्टीचं म्हणजे आपण म्हणतो ना, सगळे नियम मोडून तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला मदत करणार. ओके. तो नंबर म्हणजे 9. हम्म. त्याच्यामध्ये भरपूर एनर्जी असते. 9 नंबरचं बालक जर घरात असेल, सगळेजण झोपलेले असेल पण तो झोपणार नाही. दिवसभर त्याचं काही ना काही चालू असतं. बरोबर. 9 नंबरचा व्यक्ती. जर आपण फिरून आलो, एखादा मित्र असतो, तो बोलतो अरे अजून इकडे जायचंय, बाकीचे म्हणतात अरे कंटाळा आला आम्हाला झोपायचंय आता, पण तो म्हणेल नाही आपण इकडे जाऊ पुढे, असा जो म्हणणारा असतो तो मित्र म्हणजे 9 नंबर. यांचे एक्झाम्पल काय? यांचं म्हणजे एनर्जी भरपूर आहे. तुम्ही अक्षय कुमार, प्रियंका चोपडा, अक्षय कुमारांमध्ये भरपूर एनर्जी आहे, पुन्हा एनर्जी. बरोबर. कंटिन्यू एनर्जी असते. तर ह्या लोकांना जर सांगायचं असेल तर 9 नंबर ज्या लोकांचा आहे त्यांनी एनर्जी त्यांची योग्य ठिकाणी जर नाही वापरले तर त्याचा त्यांच्या जीवनावरती वाईट परिणाम होऊ शकतो. ओके. बरोबर. म्हणजे जसं आता एखादा मुलगा आहे त्याच्यामध्ये भरपूर एनर्जी आहे, पण तो बाहेर जर त्याला तुम्ही मैदानात खेळायला पाठवलं तर तो काहीतरी चांगला खेळाडू बनू शकतो. ओके. पण त्याला तुम्ही घरातच ठेवलं तर मग तो घरात काहीतरी तोडफोड करेल. 9 नंबर तसा प्रकार असतो. 9 नंबरच्या लोकांची एनर्जी जर तुम्हाला यूज केली तुम्ही चांगली तर त्यांच्यासारखा महान योद्धा कधीच नाही, कोणी नाही. ओके. म्हणजे 9 नंबर हा खूप चांगला आहे, एनर्जी वाला आहे. बरोबर. तुम्ही जसं बोलले की शून्याबद्दल पण सांगायचंय, तर त्याबद्दल काय सांगा? आता आपण जसं तुला मी सांगितलं की अरे हे बिस्किट घे सगळ्यांना दे, तुझ्यापासून मोज. आपण सगळ्यांना देतो पण स्वतःला मोजतो का? नाही मोजत. तसं ह्या पूर्ण ग्रह आपण ज्या राहतो, पूर्ण आपण ग्रह तारे मंडळ बघितलं, पण कुठून बघितलं? आपल्या पृथ्वीवरूनच बघितलं. मग पृथ्वीला मोजलं का आपण? नाही. हा 0 अंक म्हणजेच पृथ्वी आहे. 0 जर तुम्ही बघितला, शून्याचा शोध तर आपल्याच भारतातच लागला. बरोबर. पण 0मुळे तुमची किंमत वाढते की कमी होते? 0मुळे वाढते. 0मुळे किंमत वाढते पण आणि कमी पण होते. आज आपण जर इथे बसून सूर्याला नमस्कार करत असेल, चंद्राचं म्हणजे चतुर्थीला आपण ओवाळत असेल चंद्राला, तर कुठनं ओवाळतो? पृथ्वीवरून. सर्व ग्रह नक्षत्र ताऱ्यांना नमस्कार आपण पृथ्वीवरनं करतो. म्हणजे मान सन्मान सर्व ग्रहांचा पृथ्वीवरनं आहे. म्हणजे सर्वांची किंमत पृथ्वी ग्रहामुळे वाढलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे पृथ्वी म्हणजे 0 आहे. 0 जर तुम्ही 1 अंक असेल त्याच्या पुढे जर तुम्ही 0 लावत गेले तर तुमची किंमत वाढत जाते. म्हणजे 0 जर आहे तर त्याला किंमत आहे. जर तुम्ही एखाद्या ऋषी मुनीला विचारलं तर तो काय बोलेल की मला 0त ध्यान लावायचं आहे. आपण जर एखाद्याचा मृत्यू झाला तर सोबत काय घेऊन गेला? 0. जन्माला आला सोबत काय घेऊन आला? 0. म्हणजे 0 हा सर्वत्र आहे. पण कुठल्याही ठिकाणी ज्याला 0ला कन्सिडर केलं जात नाही, की 0ला मोजल्या जात नाही. बरोबर आहे. पण 0 असा आहे की जो आलेला आहे या जगात तेव्हापासून तुमची किंमत वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही जर 1 ते 9, जर मी फक्त 1 ते 9 मध्येच जर तुला पगार दिला पण त्यापेक्षा जर 0 त्याच्यात वाढत गेले तर किती छान वाटतं. बरोबर आहे. मी जर 9 रुपयाचा चेक दिला तुला, तू म्हणशील अरे पण त्याच ठिकाणी 9च्या पुढे 0 वाढवत गेले तर आपल्या चेहऱ्यावरची स्माइल पण तेवढी वाढत. बरोबर. पण 9 रुपयापर्यंत वाढते का? नाही. म्हणजे 0मुळे तुमची किंमत वाढलेली आहे. आपण या पृथ्वी ग्रहावर आहे म्हणून आपली पण किंमत वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे आपण या पृथ्वीवरनं ज्या स्वर्गलोकी होतो तर त्यावेळेस आपली किंमत आपण 0 झालेलं असतं त्या ठिकाणी. बरोबर. आता मॅम हे जसं आपण बोललो इंट्रोडक्शन मध्ये की नंबरमुळे तुमच्या गाडीचा नंबर काय असला पाहिजे किंवा घराचा नंबर, तर त्याबद्दल कसं सांगाल? मोबाईल नंबर मध्ये कोणते नंबर नको किंवा असले पाहिजे? ओके. आता जसं घराचा नंबर, आता अक्षय तृतीयाला सर्वांनी घर घेतले असतील, घराचे नंबर आले असतील. जर त्या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या म्हणजे जी जन्मतारीख मी मगाशी सांगितली त्याप्रमाणे जर तुमची मॅच होत नसेल, जर समजा एखाद्याचा जन्मतारीख 1 असेल पण त्याच्या घराचा नंबर 8 आला असेल तर त्या ठिकाणी त्याला त्या घरामध्ये शांतता लाभणार नाही किंवा अनेक प्रकार होऊ शकतात. त्यासाठी जर त्याच्या घराचा नंबर अँटी म्हणजे शत्रू अंक असेल त्याला, तर त्याने समजा 8 आहे तर तिथे त्यांनी 2 अंक छोट्या अक्षरात लिहिला तरी चालू शकतो. 8 आणि 2 असं करून घ्यायचं. त्याचा 1 वर बेरीज येते. समजा एखाद्याचा 4 अंक असेल, 4 अंक असेल तर मग त्या घरामध्ये पण एखाद्या व्यक्तीचा तो शत्रू अंक असेल. समजा 2 नंबर आहे एखाद्या व्यक्तीचा आणि त्याच्या घराचा नंबर 4 आला तर त्याला ते चालणार नाही. मग त्याने त्या 4च्या ठिकाणी 1 प्लस मध्ये 1 अंक लिहिला किंवा ए लिहिला. ए जरी काढला तरी 1 होतो किंवा 1 अंक जरी लिहिला तरी 1 होतो. त्याचे टोटल जाते 5 वरती. 5 वर जाते. म्हणजे त्याच्यासाठी ते शुभ होतं. पण समजा एखाद्याचं त्याला ते करणं शक्य नसेल किंवा कोणाचा बंगला असेल, त्याला जर शुभ परिणाम हवे असतील तर तो त्याच्या घराला एक सुंदर नाव देऊ शकतो. नावातून पण होतं मॅम? हो. नाव चांगलं जर नाव ठेवलं तुम्ही तुमच्या घराला वास्तूला तर त्याचे परिणाम पण खूप चांगले मिळतात. काही लोक जसं बोलतात हे स्वामींचं घर, इथे स्वामी राहतात किंवा देवाचं नाव देतात घराला, ते पण चांगलं आहे. पण नाव देताना खूप विचार करायचा
आता जसं फॉर एक्झाम्पल गॉड, GOD गॉड, बरोबर. GOD याचं जर आपण प्लस केलं म्हणजे त्यांची जर बेरीज केली तर 14 येतो. G म्हणजे 4, D म्हणजे 7, GOD, O चा अंक आहे 7 आणि D चा अंक आहे 4, यांची टोटल केली तर येते 14, म्हणजे 5 शुभ अंक झाला. आणि तेच जर आपण घेतलं डॉग, DOG, D म्हणजे 4, O म्हणजे 7, G म्हणजे 3, म्हणजे याची सुरुवात झाली 4 अंकापासून. आपण म्हणतो जसं आपण म्हणतो ना, शुभ कार्याची सुरुवात जर शुभ कामाने झाले तर अंत पण शुभ होतो. बरोबर आहे. म्हणजे शुभ सुरुवात असेल तर कामाचा शेवट पण शुभ होतो. बरोबर. म्हणजे तुमचं जे नाव तुम्ही ठेवणार आहे तुमच्या वास्तूला ते पण एकदम म्हणजे चांगल्या अंकतज्ञाकडनं किंवा जो ज्योतिषी असेल त्याच्याकडनं तुम्ही पूर्ण म्हणजे काय नाव देणार आहे, त्याची बेरीज काय येत आहे, हे न्यूमरोलॉजी असेल कोणी तज्ञ तुमच्याकडे तर त्यांच्याकडे दाखवून किंवा त्यांना विचारून तुमच्या घराचं तुम्ही नाव सुचवायचं आणि ते तिथे देऊ शकता. ओके. म्हणजे त्यांच्याशी सल्ला मसलत करून तुम्ही नाव ठेवू शकता. मॅम आता आपण मोबाईल वापरतो तर आपला एक मोबाईल नंबर असतो, तर खरंच मोबाईल नंबरचा आपल्या लाईफवर काही परिणाम होतो का पैशाच्या बाबतीत किंवा असं काही? हो, 100%. आता म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर आता मोबाईल नंबर जसे आलेत तर मोबाईल नंबरच्या आधी आपल्याला कोड नंबर पण आलेत. आता हे जर आपण उदाहरण द्यायचं ठरलंच तर मी तुम्हाला जागतिक स्तरावर उदाहरण दिलं तर चालेल का? नक्की नक्की. आता जर आपण बघितलं आपल्या भारताचा नंबर काय आहे, कोड नंबर 91 येतो. राईट, 9 म्हणजे मंगळ, 1 म्हणजे राजा. ओके. तर भारत देशाने किती प्रगती केली आहे, प्रसिद्धी मिळवली आहे. 91 हे 2 नंबर जर एकत्र आले तर फेमस होतात. बरोबर. आपण जर कोविड-19चं उदाहरण घेतलं त्याच्यात पण 19 आला. कोविड-19 किती प्रसिद्ध झाला, फेमस झाला. मग भारत देश पण सध्या भरपूर फेमस झाला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक शोध पण लावलेले आहेत. अगदी मंगळावर पण आपण मंगळयान केलेलं आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीचा पण शोध लावला. त्याचप्रमाणे भारताचे लोक हे जेवढे म्हणजे आपण बोलतो अग्रेसिव्ह पण आहेत, म्हणजे काम करणारे पण आहेत तेवढेच, आणि तेवढेच घमंडी पण आहे. मी एक नंबर सांगितलं, यांना अपमान सहन होत नाही. भारतीय लोक तसेच आहेत, त्यांना अपमान सहन होत नाही. मेहनत पण भरपूर करतात. राईट. मग नाव म्हणजे हा रूल करतो की नाही? करतो. बरोबर आहे. मॅम अजून याच्यात तुम्ही काय उदाहरणं द्याल, म्हणजे कोणकोणत्या देशांचे किंवा नंबरच्या बाबतीत, मोबाईल नंबरच्या बाबतीत? आहेत ना, भरपूर आहेत. जसं अमेरिकेचं काय आहे, 1 +1. +1. अमेरिका काय रूल करते, संपूर्ण जगावर रूल करतोय. राईट. मग नंबर 1 राजा आहे. मग तो राजा सगळ्यांवर तो रूल करतो, तर अमेरिकाही करतो सर्व देशावरती रूल. त्याचप्रमाणे जर आपण चीन बघितलं, चीनचा काय आहे 86. ओके. मग त्या देशामध्ये लोक काम करतात कारण शनी आहे, सातत्याने ते लोक काम करतात. बरोबर. पण 6 पण आहे, पैसा आहे त्यांना भरपूर. चीनचे लोक जेवढा पैसा कमवतात काम करून, त्यामुळे 86 नंबर हा चांगला आहे, मोबाईल नंबर मध्ये असलेला चांगला आहे कधी पण. 86 त्यांना मिळाल्यामुळे त्यांची ती प्रगती झाली, हे मला सांगायचं आहे. मोबाईल मध्ये 86 नाही, पण त्यांना तो 86 मिळाल्यावर त्या देशाची प्रगती झाली आहे. बरोबर आहे. राईट. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही थायलंड आहे, थायलंडचा काय आहे 66 मॅम. राईट. थायलंडचा 66 म्हणजे 2 शुक्र आले. जर थायलंड देशाबद्दल जर तुम्ही सर्च करून बघितलं तिथं काय आहे, कसिनो मोजा करायला जातात, दारू पिणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालतात. बरोबर आहे. साधू संत किंवा जे चांगले लोक आहेत ते म्हणतात बँकॉकला अवॉइड करतात. बरोबर आहे. म्हणजे तिथे 66 झाला की नाही परिणाम. मी जर जापानचं जर बघितलं, जापानचा काय आहे 81. ते लोक काम करतात, नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढतात. मी सांगितलं की शनी आहे, रिसर्च काम करतो, रिसर्च करत असतात ते. एक आहे राजा, जर तुम्ही नवीन शोध केला, लावला, राजाकडे नेला, ते लॉन्च होणार, तुम्हाला पैसा मिळणार. बरोबर. मग जापानचे लोक जे आहेत, जसं मी सांगितलं 1 नंबर आहे, त्यांनी रूल जर फॉलो केले तर त्यांना निरोगी काया मिळते. जापानचे लोक सारखे निरोगी कोणी नाहीये. फिनलँड या देशाचा नंबर सांगू शकाल? 358. राईट. 358. 3 म्हणजे गुरु, 5 म्हणजे बुध आणि 8 म्हणजे शनी. बरोबर. त्या देशामध्ये जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला असं म्हणजे बघाल तुम्ही त्या देशामध्ये एकदम सुखी लोक आहेत. तिथे कधी चोरी होणार नाही. फिनलँड मध्ये चोरी वगैरे होत नाही, एकदम सुरक्षित देश आहे. तिथे गेल्यावर म्हणजे साधू संतांना पण तिथे जायला आवडतं. तो देश एवढा सुंदर आणि छान आहे. का तर 3 ने सुरुवात झाली आहे, गुरु आहे, 5 आहे, 8 आहे. म्हणजे हे नंबर रूल करतात की नाही? करतात.
तर जसं तुम्ही मगाशी विचारलं हा. 6-1 त्यांच्या मोबाईलमध्ये 6-1 ही रोल जर आली, जर पतीच्या याच्यात असेल तर पत्नीची तब्येत खराब होते आणि पत्नीच्या याच्यात असेल तर पतीची तब्येत खराब. 6 आणि 1 जर असेल तर Right. असं कंटिन्यू लागून 61 नंबर असेल तर पतीच्या मोबाईल मध्ये असेल तर पत्नीला प्रॉब्लेम होतो हेल्थ वाईज, आणि पत्नीच्या असेल तर पतीला प्रॉब्लेम होतो. हो राईट. ओके. त्याचप्रमाणे जर 3 म्हणजे जसं हे 2 याचे अंक सांगितलं तर 3 अंकाची पण एक पेअर असतं. बरं. जर तुमच्या मोबाईल नंबर मध्ये 1, 7 आणि 8 हे पेअर जर एकत्र आलं म्हणजे 1 नंबर म्हणजे राजा तुम्ही बोलले तसं. हा. 7 नंबर म्हणजे केतू, 8 नंबर म्हणजे शनी. हा. म्हणजे त्यांच्याकडे किती पॉवर आलं, म्हणजे शनी हो. हा कोणाला घाबरत नाही, न्याय देतो. एक म्हणजे राजा ज्याच्या सोबत आहे आणि इंट्युशन पॉवर त्याच्याकडे आहे, पुढे काय करायचं हे त्याला माहिती आहे. म्हणजे तो व्यक्ती शत्रूवर विजय मिळवणार की नाही, मिळवू शकतो. हो राईट. बरोबर. ते लोक शत्रूवर विजय मिळवतात. त्याचप्रमाणे परदेशात जर त्यांना जायचं असेल तर ते जाऊ शकतात. हो. त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये नंबर येतात 186. मग हे असं कंटिन्यू हवा की कुठेही असला तरी चालेल? कंटिन्यू. कंटिन्यू हवा 186. ही 3 याची लाईन हवी. म्हणजे तुम्ही 2-2 याची अंकांची बघितली पण ही 3 याची अंकांची line. लाईन आहे. बरोबर. आणि ज्यांच्या याच्यामध्ये 3, 1 आणि 9 हे जर आलं ते ही जर संख्या एक सारखा नंबर आला सोबत आली. हा, 1 आणि 9. 3 म्हणजे गुरु, 1 म्हणजे राजा, करेक्ट. 9 म्हणजे एनर्जी. हा, मंगळ जसं एनर्जी येते. हा. ज्याच्याकडे भरपूर नॉलेज आहे हा. त्याच्याकडे परत तो करतो, राजासारखं काम करतो. आणि त्याचबरोबर 9 आहे म्हणजे श्रम कंटाळा आणि एनर्जी ज्या व्यक्तीमध्ये. मग असा जर व्यापारी असेल एखादा हा. तर त्याला पैसा किती मिळेल. हो. आता 3 नंबर मध्ये नॉलेज, जसं आता तुम्ही मला विचारता किंवा तुम्ही सांगतात हे नॉलेज आहे, जर कोणी कोणाला नॉलेज देत राजासारखा आहे, आयटीत बसून सांगतो आहे ते तो बोलून सुद्धा पैसा कमवतो. करेक्ट. म्हणजे हे लोक जे कुठेही असले ना तरी पैसा कमवणार 100%. बरोबर आहे. 319 मग हे राईट. बिझनेस मध्ये असला हा नंबर तरी खूप चांगला आहे. तुमचा जर बिझनेस असेल की तुम्हाला वाटतं की क्लायंटने तुम्हाला फोन करावे किंवा तुमचा बिझनेस काही विकण्याचा आहे किंवा तुम्ही ज्याप्रमाणे आज तुम्ही हे करता आहे लोकांचे पॉडकास्ट करतो आपण. बरोबर. यातही तुम्ही हा नंबर घेऊ शकता. 319 नंबर म्हणजे नॉलेज आहे. 1 नंबर म्हणजे तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. 9 नंबर म्हणजे बेधडक पोहोचवत आहे. बरोबर आहे. तुमच्यासाठी हा नंबर चांगला आहे. 319 बिझनेसमॅन लोकांसाठी चांगला आहे. ओके. 319 जे लोक बिझनेस करतात तर त्यांनी 319 नंबर ते घेऊ शकतात. आणि ज्यांना परदेशात जायचं त्यांनी 178 178 त्यांच्या मोबाईल मध्ये हवा. हो, परदेश भ्रमण त्यांचं 100% होणारच आहे. हो. मॅम, आता तुम्ही पॉझिटिव्ह नंबर सांगितले की हे नंबर असले तर तुम्हाला असा फायदा होईल. तर असे काही नंबर आहेत का की ज्यांना आपण निगेटिव्ह नंबर म्हणू शकतो, की मोबाईल नंबर मध्ये जर हे नंबर असले तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो? हो राईट. 9, 5 आणि 4 म्हणजे 9, 5 आणि 4 हा. ही जर 3 अंकांची जोडी तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर 9 आहे, 5 आहे, 4 आहे. 4 म्हणजे राहू, 9 म्हणजे ते भांडणास करणार आणि 5 नंबर म्हणजे मुलगा. काही मुलं बघा बिंदास बोलतात. तुम्ही जर बघितलं 5 अंक मी सांगितला की मुलगा आहे. बरोबर. आणि मग असे सांगितलं राजाचं रक्त आहे, तो कोणाला न घाबरणारा. त्यात राहू पण आहे त्याच्याबरोबर आणि मंगळ पण आहे. म्हणजे त्या माणसांची कुठे ना कुठे जाऊन मारामारी होणार, भांडण होणार. त्याचबरोबर त्यांना अगदी म्हणजे जेल सुद्धा होऊ शकते, पर्यंत त्याचा परिणाम होतो. बरोबर आहे. तुमच्या मोबाईल नंबर मध्ये 9, 5 आणि 4 असेल तर कंटिन्यू असतील. बरोबर आहे. मॅम, आता आपली जी आपला जो व्हिडिओ आहे ना हे अख्ख्या महाराष्ट्रातून बघितला जातो. तर जे काही लोक उद्योजक आहे म्हणजे बिझनेस करतात तर त्यांच्यासाठी अजून एखादा नंबर तुम्ही सजेस्ट कराल का? हो, 6, 7 आणि 5. ओके. हे कंटिन्यू हवे. 6, 7, 5. 6 म्हणजे शुक्र आहे. 7 म्हणजे अगदी मनापासून आपण मग असे सांगितलं तळमळीने ते व्यक्तींना सांगतात आणि ते कोणाला फसवत नाही. बरोबर. 5 नंबर म्हणजे बुद्धी, व्यापारी आहे, व्यापार. मग हे नंबर जर त्यांच्याकडे असेल तर त्यांचा व्यापार खूप चांगला चालतो. व्यापारी आणि उद्योजक लोकांकडे हा नंबर असायला हवा, भरपूर पैसा मिळतो त्यांना. मॅम, गाड्यांचे जे व्हेकल नंबर म्हणतो आपण, आता अक्षय तृतीया आहे ते लोक गाड्या घेतीलच, तर खरंच याचा इम्पॅक्ट पडतो का लोकांवर, की असे काही नंबर आहे का गाड्यांसाठी पण? हो, असतो ना. अमिताभ बच्चनचे जन्मतारीख आहे 11. हा, म्हणजेच एडिशन 2 झाली. बरोबर आहे. मग त्याच्या गाडीचा नंबर आहे 1010. मग त्याने तो सेम मॅच केलाय. राईट. जन्मतारखेनुसार घेतला आहे. शाहरुख खान, ज्याला पैसा हवा, प्रसिद्धी हवी, त्यामुळे त्यांनी त्यांच्या गाडीचा नंबर आहे 555, ज्याची टोटल होते 15. म्हणजे 6. पैसा, आकर्षण, शुक्र म्हटलं जातं ना 6 नंबर. बरोबर. रोहित शर्मा यांची जन्मतारीख आहे 3. त्यांनी त्यांच्या गाडीचा नंबर 3 वरच आणलेला आहे. म्हणजे याप्रमाणे रणवीर कपूर यांची जन्मतारीख 9 आहे. त्यांनीही त्यांची गाडीचा नंबर
9वरच आणलेला आहे. ओके. सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या गाडीचा नंबर व्हायरल केला नाही, पण त्यांनी त्यांची एक गाडी जी विकली होती ओके. गुजरातला, त्या गाडीचा नंबर त्यावेळेस व्हायरल झाला होता, तर तो पण 9वर होता. त्यांची जन्मतारीख 9 वर येते, त्यांच्या जन्मतारखेची ऍडिशन त्यांनी त्याप्रमाणे घेतला, कारण 9 मध्ये एनर्जी हवी, त्यांना एनर्जीची गरजच आहे. हो. म्हणजे जर हे व्यक्ती घेतात तर ते का घेत असतील याचा विचार कधी आपण केला सर्वसामान्यांनी? नाही. म्हणून मी सांगितलं मगाशी सुरुवातीलाच की हे शास्त्र पूर्वापार चालत आलेलं आहे, पण आपल्या सर्वसामान्यांपर्यंत फार नंतर आलेलं आहे, नंतर पोहोचलंय. बरोबर आहे. म्हणजे जे मी मगाशी सांगितलं की जे हिरो हिरोईन जे स्वतःचं नाव चेंज करत होते किंवा काय, हे त्यांच्यापर्यंत होतं, त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं. पण आपल्यासारखे सर्वसामान्य लोक, अरे याची काय आवश्यकता आहे, कशाला हवं, कारण नवीन नंबर घ्यायचा किंवा आपला चॉईस नंबर घ्यायचा तर तिथे पैसे लागेल असा आपण विचार करतो. पण तसं विचार न करता जर आपण असा विचार केला की याच्याने आपल्याला फायदा होणार आहे, आपण ते करायला हवं, तर त्याच्याने फायदाच होणार ना. बरोबर आहे. तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला, त्याची जन्मतारीख किंवा त्याचं मुलांक भाग्यांक, तुम्ही त्याला एक चांगला नंबर सजेस्ट करू शकतात ना मॅम? हो, नंबर म्हणजे मुलांक पण मोबाईल नंबर पण सांगू शकतात, गाड्यांचा व्हेइकल नंबर पण सांगू शकतात, आणि त्याच्यासोबत तुम्ही त्याला घराचा नंबर काय असला पाहिजे तेही सांगू शकता. हो हो, 100%. बरोबर आहे मॅम. आता भरपूर वेळा आपण बघतो की घर घेतलं जातं, पण मोबाईल नंबर घेतला जातो किंवा गाडीचा नंबर घेतला जातो, पण तो नंबर त्यांच्या याच्याशी जर जुळत नसेल, जर ते एवढं हे नसेल, तुम्ही जसं म्हणताय तसं की मॅच नसेल, तर मग त्या व्यक्तीला उपाय काय आहे, त्याने काय करावं? आता घर घेतलेलं आहे, चेंज करू शकत नाही, मोबाईल नंबर आहे बऱ्याच जणांना तो ते बदलू शकत नाही, किंवा गाडी आहे ज्याचा नंबर ते चेंज नाही करू शकत, तर त्याच्यासाठी अशा प्रकारचे एक म्हणजे सिम्बल्स असतात. ओके. हे असे सिम्बल्स असतात, हे सिम्बल्स त्यांनी त्यांच्या गाडीवर लावले. असे अनेक प्रकारचे वेगवेगळे सिम्बल्स आहे. ओके. ते सिम्बल्स लावल्यानंतरही तुम्हाला त्याचे परिणाम चांगल्या प्रकारे मिळतात, आणि हे सिम्बॉल तुम्ही देतात? हो हो, ते सिम्बल मी देते. की एखाद्याला जर तो व्यवस्थित ऍडिशन त्याची नीट होत नाही किंवा तो नंबरला चुकीचा नंबर घेतला गेलाय, तर तुम्ही यातला कोणता तरी सिम्बॉल त्याला जो मॅच होतो तो द्याल, आणि त्याच्यानंतर मग त्याची लाईफ चांगली होईल किंवा मनी फ्लो चांगला येईल. हो, त्याच्या रिक्वायरमेंट नुसार. आणि समजा कोणाला तसा नको आहे की मी काय करू, काय करायला हवं, तर त्यांनी ग्रीन कलरचा 5 नंबर जरी त्यांच्या गाडीवर लावला तरी चालेल, उपाय म्हणून. ग्रीन कलरचा 5 नंबर, त्याच्याने काय होतं मॅम? त्याच्याने परिणाम चांगले मिळतात, बेनिफिट होतं. हो, बेनिफिट मिळतात. आता लोकांनी गाड्या घेतलेल्या असतील मॅम, जसं आपण 1 ते 9 नंबरचं पाहिलं, आणि त्यांची ऍडिशन समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, कुणाची तरी, तर त्याबद्दल काय सांगाल, ते कसं वर्कआउट होतं? जर तुमच्या गाडीची टोटल म्हणजे जसं नाशिकचा MH15 आहे, तर त्याप्रमाणे ही सर्वांसाठी चांगली असते, म्हणजे सर्वांना सेमच असतो त्याचा इंताई. पण जर तुमच्या गाडीचा नंबर नंतरचा जो येतो पुढे, तो जर टोटल त्याची केली, तर जर 1 वर येत असेल, तर मी मगाशी सांगितलं 1 नंबर म्हणजे मानी सम्मानी, तर त्या गाडीत नसणारा व्यक्ती पण राजासारखाच असेल, राजे थाटातच जाईल. ती गाडी गेल्यानंतर सगळेजण त्या गाडीकडे बघतील, म्हणजे ती गाडी राजाची गाडी म्हटल्यावर ती सुंदरच असणार, ती गाडी छानच ठेवतील ते लोक. आणि जर तो तुमचा अँटी नंबर जो शत्रू अंक असेल, तर तुम्हाला फाईन पडणार. फाईन बसला पडतो, राजा आहे, तुम्हाला राजदंड म्हणजे एक प्रकारे सरकारी काहीतरी तुम्हाला दंड भरणार, किंवा तुम्हाला कुठे ना कुठे फाईन पडणार. तुम्हाला जर फाईन पडत असेल तर तुम्ही समजून घ्यायचं हा नंबर आपल्याला सूट नाही होते. बरोबर आहे. 2 नंबर मी सांगितलं, आई आहे, माता आहे, प्रेमळ, तर त्या गाडीमध्ये राहणारे सगळे लोक प्रेमळ किंवा मित्र आहे, मित्रांबरोबर ट्रिपला जाणं, छोटे छोटे ट्रिप नेहमी करणं, नेहमी प्रवास होत असतो. बरोबर. आणि बिझनेस साठी पण खूप चांगला आहे हा नंबर. बिझनेस पण तुम्हाला खूप चांगला देईल. 2 नंबर ज्यांच्या गाडीचा नंबर येतो, तेच जर तुमच्यासाठी शत्रू अंक असेल तर तुम्हाला पेट्रोल जास्त लागेल, नेहमी त्या गाडीत बसल्यानंतर तुमचं मन उदास होईल. 2 अंक ज्यांचा असतो त्यांच्या छोट्या छोट्या ट्रिप होणार. कधी कुठल्या मित्राने फोन केला की अरे आपल्याला इकडे जायचं, 2 नंबरवाला व्यक्ती गाडी घेऊन निघणार, छोट्या छोट्या ट्रिप जाणार, कुटुंब असेल, मित्र असेल, सगळेजण जाणार, हसी खेळ मजाक मध्ये त्या ठिकाणी प्रवास चांगला. त्या गाडीत बसल्यावर सगळ्यांना छान वाटेल. मग ती गाडी कशी असली तरी प्रत्येकाला छान वाटेल त्या गाडीमध्ये, कारण मन प्रसन्न होईल. 2 नंबर मनाचा कारक आहे. पण तो जर तुमच्यासाठी सूट होत नसेल तर त्या गाडीतून तुम्हाला असं होईल, कधी माझा प्रवास संपतो, उलटा इम्पॅक्ट पण पडतो याचा ना, कधी ना कधी भांडणं होणार कोणाशी, पेट्रोल जास्त लागणार, जे तुम्ही समजायचं की ही गाडी तुम्हाला, हा नंबर तुम्हाला सूट होत नाहीये. बरोबर. 3 नंबर असेल ज्या गाडीची टोटल येत असेल, 3 शेवटचे 4 नंबरची ना, शेवटच्या 4 नंबरची टोटल जर 3 येत असेल, तर धार्मिक स्थळांवरती नेहमी जाणार, देवदर्शनाला नेहमी जाणार, त्या गाडीत बसल्यावर लोकांना छान वाटेल, आणि कोणी ना कोणी तुम्हाला आदर सन्मान नेहमी देणार. समजा तुम्ही रस्त्याने चालले तरी एखादा पटकन तुम्हाला साईड देणार निघून जाण्यासाठी रस्ता,
या पार्किंगसाठी पण तुम्हाला पटकन जागा मिळणार. ओके. 3 नंबर. आणि समजा ते तुम्हाला सूट करणार नसेल तर काही ना काही तुम्हाला त्या ठिकाणी वाद होणार. त्या ठिकाणी कोणी ना कोणी येऊन तुम्हाला टक्कर देणार, ओके. हा, मिसबिहेव्ह तुमचा करणार, मान सन्मान नाही राहणार, असा बरोबर. प्रकार 3 नंबर साठी होतो. आणि 4 ऍडिशन असेल तर 4 नंबर जर असेल हा. तर त्या लोकांचा वेगावरती कंट्रोल नाही राहत. ओके. जर तुमचा शत्रू अंक असेल तर, हा. आणि जर मित्र अंक असेल तर तुम्हाला बिझनेस खूप चांगला देणार 4 वाला बिझनेस मिळतो का? हा. आणि पटकन तुम्हाला पोहोचवणार. आपण जसं बोलणार अरे मला 5 मिनिटं राहिले या ठिकाणी पोहोचायला, तर काही लोक असतात की मी तुला 5 मिनिटात नेऊन पोहोचवतो तिथे. बरोबर बरोबर. किंवा वेळेवर आपण जातो, हो, वेळेवर एखाद्या गावाला किंवा तुमची ट्रेन जाणार आहे, 5 मिनिटात तुम्हाला तिथे नेऊन पोहोचवलं, वेळेच्या आधी नेऊन पोहोचवलं. बरोबर आहे. 4 नंबर वाले. आणि हे जर बिझनेस साठी ही गाडी चालवत असेल तर खूप चांगली आहे. बिझनेस तुम्हाला खूप चांगले देतात 4 नंबर. ओके. आणि बरेच जण सांगतात की 4 नंबरचा अपघात वगैरे, हे मी हा पॉईंट तुम्हाला मी लास्टला सांगते, हा क्लिअर करते थोडा. तर 4 नंबर हा बिझनेस साठी खूप चांगला आहे तुमच्यासाठी. म्हणजे 8 नंबर वाल्यां जर जन्मतारीख 8 असेल तर त्यांना 4 अंक सूट होतो. बरोबर आहे. 4 नंबरची जर टोटल येत असेल गाडीची तर ती तुम्हाला 100% सूट होते ती गाडी. ओके. 4 नंबर तुम्हाला म्हणजे नकोच असं काही नाही, बरोबर. सूट होते ती. Yes. आणि समजा असेलच तुमच्या गाडीचा नंबर 4 येत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक चांदीचा हत्ती किंवा चांदीचा गणेश मूर्ती, गणेश पण हत्तीचंच रूप आहे, हो बरोबर. तर ते तुम्ही मूर्ती त्याच्यामध्ये ठेवू शकता गाडीमध्ये. बरोबर. किंवा मग हनुमान स्तोत्र वगैरे पण तुम्ही लावू शकतात गाडीमध्ये. 5 नंबर जर ऍडिशन असेल तर 5 नंबर म्हणजे हसी मजाक सगळ्या गोष्टी आल्या. ओके. 5 नंबर तुमच्यासाठी व्यापारासाठी पण चांगला आहे, घरगुती याच्यासाठी पण चांगला आहे. बरोबर. 5 नंबरची गाडी ही जी आहे ती कशी पण असेल तरी तुम्हाला घेऊन जाणार कुठे पण. 5 नंबरची गाडी ही सर्वांसाठी सूट होते. 5 नंबर हा सर्वांसाठी लकी आहे. लकी आहे. जर तुम्हाला चॉईस करायचा असेल की मला समजत नाही कुठला, तर तुमच्या गाडीचा नंबर 1, 5 किंवा 3 असायला हवा. ही सर्वांसाठी सूट होते ही गाडी. ओके. हे नंबर सगळ्यांसाठी सूट होतात. सूट होतात. 6 नंबर मग 6 नंबरची गाडी म्हणजे जर तुम्ही काही गाड्या बघितल्या असेल, अगदी भाड्याची जरी असेल, ती छान सजवलेली असते. त्या गाडीत बसल्यावर आपण म्हणतो अरे किती छान लाईट लावले, अरे किती छान तोरण लावलं. अशी गाडी 6 नंबरच्या गाडीमध्ये तुम्हाला तसं वाटणार. 6 नंबरची गाडी ही पॉश असणार, दिसणार पण छान, राहणार पण छान, आणि त्याच्यामध्ये बसल्यावर तुम्हाला छान वाटणार. मग त्या गाडीमध्ये नेहमी गाणे वाजत असणार, प्रवास कधी संपला ते कळणार नाही. ही गाडी म्हणजे चांगलीच गाडी वाटते. रिच वाटते. 7 नंबर. 7 नंबरची जी गाडी आहे ती म्हणजे कुठल्या पण याच्यामध्ये, जसं मी सांगितलं 7 नंबर, जसं सांगितलं विश्वासघात 7 नंबरचा मी सांगितलं, तसं 7 नंबरचे जे गाड्या असतात ना, अचानक आपण म्हणतो अरे मी तिथे थांबलेलो होतो, हा मागून आला ठोकून दिला, किंवा मग माझी गाडी तर मी तर पार्क केलेली होती पण कोणी याला टचका दिला. बरोबर. 5 नंबर वाल्यांबरोबर अजून एक गोष्ट होते, ज्यांचे 5 येतो, लहान मुलं जे असतात ना, त्या गाडीवरती स्क्रॅचेस करणं किंवा भिडवणं 5 नंबर वाल्यांबरोबर होतं. ज्यांच्या गाडीची ऍडिशन 5 आहे, कारण तो बालक आहे ना, लहान बाळ जसं आपण बाहेर सोडलं कुठे ना कुठे मस्ती करतो, याप्रमाणे 5 नंबर वाल्यांना होतं. 7 नंबर वाल्यांना अचानक कोणीतरी मागून येऊन धडकणार किंवा त्या गाडीवाले अचानक कुठेतरी पडणार, हे प्रकार 7 नंबर वाल्यांवर होतं. बरोबर आहे. किंवा मग एखाद्या वेळेस बघ, आपण गाडी चालवताना कोणीतरी मध्येच हुलकावून द्यायचा, आपण म्हणतो हा साईड देत होता, मी जायला लागलो आणि तो मध्येच आला. बरोबर आहे. अशा प्रकारे 7 नंबर वाल्यांबरोबर होतं. 8 नंबर बद्दल काय सांगा? 8 नंबर बरेच जण घाबरतात 8 नंबर नको म्हणून, पण तसं नाही. 8 नंबरची गाडी जी आहे ना, ज्यांची जन्मतारीख 8 आहे त्यांच्यासाठी खूप चांगली आहे, नक्की साबूत होते. हो, सरकारी कामं किंवा रिसर्चचे कामं जे करतात जे लोक, की ज्यांना कंटिन्यू आम्हाला जावंच लागतं त्या ठिकाणी, अशा लोकांसाठी 8 नंबरची गाडी चांगली आहे. ओके. 8 नंबरने अपघात होतो वगैरे जे आपण बोलतो, पण त्यांच्यासाठी ती गाडी चांगली आहे, लकी आहे. जे लोक नेहमी रिसर्च करतात, ज्यांना नेहमी एखाद्या ठिकाणी कायम खूप प्रवास करायचा आहे, किंवा जसं आपण म्हणतो की ट्रकवाले वगैरे जे आहेत त्यांना कंटिन्यू प्रवास करायचा आहे, त्यांच्या गाडीचा स्पीड आपण बघतो एकदम स्लो चालतात ते. बरोबर. तर त्यांच्यासाठी पण ही 8 नंबर फायदेशीर आहे, कारण त्यांना कंट्रोल पण करायचं आहे सगळ्या गोष्टी, आणि कंट्रोल करणं हे फक्त 8 नंबरकडे आहे, बाकी कोणाकडे कंट्रोल नाही. पेशन्स आपण म्हणतो, कंट्रोल म्हणजे काय, पेशन्स हे ठेवणं त्यांच्याकडे आहे. 8 नंबर त्यांच्यासाठी चांगली आहे. 8 नंबर ज्या लोकांचे जन्मतारीख 8 आहे किंवा 4 आहे त्यांच्यासाठी 8 नंबर हा लकीच होतं, त्यांच्यासाठी अनलकी नाही आहे. बरोबर आहे. 9 नंबर बद्दल काय सांगाल मॅम? शेवटचा नंबर. आता आपण बसलोय आणि एकदम झूम करून एखादा गेला, समजायचा 9 नंबर, कारण ओव्हर एनर्जी असते, त्यांच्यामध्ये एनर्जी असते, ते कुणाला तरी धडकणार, म्हणून तेच भांडण करणार की तुला बाजूला नाही होता आला की किया, तर हे 9 नंबर वाले लोक होणार. बरोबर आहे. ते आणि जसं मी बघायचं सांगितलं की तुम्ही ट्रिपला गेले, एखादा मित्र आहे
सगळीकडे फिरून आल्यावर तो मित्र बोलतो की नाही तरी चल. असे ही 9 नंबरवाली गाडी जी असते ना, किती पण फिरून आले तरी ती फिरायला जाणार परत नाही. काही गाड्या असे आपण बघतो की त्यांचं टायर फुटलेलं असतं, काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो, तरी तुमचा प्रवास पूर्ण होतो. आपण म्हणतो अरे ही गाडी एवढी खराब झाली होती पण मला धोका नाही दिला, ह्या गाडीने नेलं. तर 9 नंबरची गाडी असते तशी. आणि राहिला प्रश्न अपघात, जे आता आपण बोललो, तर अपघात जे गाड्यांचे नंबर असतात परिणाम तर ते करतातच 100%. पण त्याचबरोबर तुमचा अपघात होण्यासाठी गाडीचा म्हणजे जसं आपण म्हणतो ना, गाडीची स्थिती, रस्त्याची स्थिती किंवा जे तुमचं वातावरण आहे, जसं जास्त पाऊस असेल, जास्त ऊन आहे, हेही इम्पॅक्ट करतात तुमच्या अपघातासाठी. बरोबर आहे. तुमच्याकडे जर कंट्रोल नसेल, जसं मी 9 नंबर सांगितला, यांच्याकडे कंट्रोल नसतो, तुमच्याकडे जर कंट्रोल नसेल, त्या वेगावर तुमचं नियंत्रण नसेल, तर तुमचा अपघात होतो. नंबरनी तर होतोच परिणाम, पण काही परिणाम हे आपल्या याच्यामुळे पण होता की आपण काय करतो, कशा प्रकारे गाडी चालवतो, कसा अनुभव आहे, त्याच्यावर पण अपघात होतो गाडीचा. ओके, त्यावर पण फरक, त्याच्यावर पण पडतो. पण तुम्हाला तुमच्या गाडीचा शुभ अंक करायचा असेल, तुम्हाला कुठलीही रेमेडी नसेल, तर तुम्ही तुमच्या गाडीवरती हा ग्रीन कलर मध्ये फाय लावा, तुम्हाला कुठलीही कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. 100% नाही होणार. आणि हा रिझल्ट आहे. ज्या लोकांचे माझ्याकडे आहेत असे की मॅडम आम्हाला म्हणजे समजत नाही आम्ही काय करावं, फक्त मी एवढा एकच सांगितलेला आहे. त्यांनी आता जसं मी तुला सांगितलं, तू यांना सांगितलं, त्यांनी त्यांना सांगितलं, तरी पण त्यांना परिणाम आणि रिझल्ट मिळालेले आहे. नंबर 5 ग्रीन कलर मध्ये टाकायचा, फरक पडणारच. जे जन्मतारीख मला माहित नाही किंवा त्यांना माहित नाही, तरी पण त्यांनी तो उपाय केला, त्यांना फायदा झालाच आहे. मॅम, आता जसं याच्यावर की रेमेडी सांगता येईल का आपल्याला? कारण नंबर तर चुकीचे असू शकतात, कारण आपण आता ज्या लोकांनी पॉडकास्ट पाहिलेला नसेल त्यांनी आधीच नंबर घेऊन टाकले असतील, तर चुकीचे नंबरही असतील आता त्यांचे. तर याच्यावर काही रेमेडी पण असते का? काही उपाय सांगू शकतात तुम्ही की चुकीचे नंबर असतील कोणाकडे तर त्याने काय? त्यांना मी सांगितलं ग्रीन कलर मधला 5 लावू शकतात. बरोबर, हा तुम्ही लावू शकता. हा गाड्यांसाठी वगैरे आहे, तुमच्या मोबाईल साठी पण आहे हाचा नंबर. तुम्ही 5 ग्रीन कलरचा लावू शकता, मोबाईलवर लावून द्यायचा. हो, मोबाईलवर. आणि ज्याप्रमाणे आपण याच्यासाठी रेमेडी केली, तसं अंकांची अजून एक रेमेडी आहे, म्हणजे मोबाईलसाठी नाही, ती तुमच्या ओव्हरऑल जीवनासाठी आहे. बरं. 808 हा तुम्ही व्हाईट कलरचा कागद घ्यायचा, लाल कलरच्या पेनने तुम्ही लिहित राहायचा, तुमचा ओरा क्लीन होतो. ओके. तुमचा ओरा क्लीन झाल्यानंतर तुम्हाला ज्या हव्या त्या गोष्टी होतात, जे पाहिजे ते मिळतं. हो, राईट. आणि सकाळी जर तुम्ही उठले, आंघोळ केली, त्यानंतर तुमच्या कपाळावरती हात ठेवून 520 असं तुम्ही बोलू शकता. किती वेळा बोलायचं मॅम? 9 वेळेस. ओके, 520 असं 9 वेळेस बोललं 520 की मग त्याचा बेनिफिट असा आहे की तुम्हाला जादुई पद्धतीने पैसा मिळतो. मॅजिकल का? हो, मॅजिकल. अचानक तुम्हाला कुठे मित्राकडे तुम्ही उसने पैसे दिले असेल तर ते मिळतील, अचानक तुमचं काहीतरी काम होतं, अचानक पद्धतीने तुम्हाला पैसा येतो. त्यात तिसरा अजून एक की 7 काढायचा, असा 4 काढायचा आणि 1 कपाळावर. कपाळावर 7 4 1. ओके. हे तुम्ही कपाळावर काढायचे. हे तुम्ही शुक्रवारी सकाळपासून सुरुवात करायची, शुक्रवारपासून. हे तुम्ही 9 दिवस करायचं. 9 वेळेस शुक्रवारी ना मॅम? नाही, शुक्रवारपासून पुढचे स्टार्ट करायचं, पुढचे 9 दिवस. तर हे तुम्ही केल्यानंतर जे आपण म्हणतो ना की माझ्या ह्या ठिकाणी काय लिहिलंय परमेश्वराने मला माहित नाही, हे चेंज होतं. नशीब बदलतं तुमचं. तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला हव्या त्या मिळतात. जर तुम्हाला असं वाटतं की माझे हे रखडलेली कामं होत नाहीये, आपण डोक्याला हात लावून बसतो की माझं पुढे काय होईल, तर त्यावेळेस तुम्ही डोक्याला हात न लावता हा नंबर लिहायला सुरुवात करा आणि रिझल्ट मिळा, 100% मिळेल. मॅम, उपायांनी नक्की फायदा होतो का? म्हणजे आता उपाय तर तुम्ही सांगितले, बट खरंच मोठे मोठे लोकही करतात का उपाय? होतो खरंच फायदा? हो, होतो. अंबानीच्या घरात बाळ जन्माला आलं, त्यांनी 3.5 किलो 3 किलो गोल्ड दान केलं. ओके. ते का दान केलं? त्याचं कारण असं की त्यांना गुरुग्रहाची त्याप्रमाणे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह परिणाम हवे असतील. ओके. मग आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर तुम्हाला गुरुग्रहाचे शुभफळ मिळवायचे असेल तर तुम्ही 3 किलो डाळ दान करून या, तर ते तुम्ही शक्य आहे. पण तुम्हाला जर 3 किलो सोनं सांगितलं, 300 किलो 300 किलो नाही, 3 किलो बोलतो, तर तुम्ही नाही दान करू शकणार. 300 किलो कुठून करणार? बरोबर आहे. पण त्यांनी केलं ते, कारण त्यांची तेवढी आर्थिक परिस्थिती आहे आणि त्याचेच परिणाम पण त्यांना मिळतात. बरोबर आहे. जितकं आपण जास्त अमीर असतो तेवढ्या पद्धतीच आपल्याला ते दान करावं लागतं. नाही, तेवढ्या पद्धतीने नाही. जसं आता थोडक्यात मी सांगितलं की तू तुझ्या पद्धतीने लग्न कर,
तर तू लग्नाला 500 लोक बोलवले, कारण तुझी कॅपॅसिटी आहे 500 लोकांना जेव घालण्याची. पण काही लोक बोलतील अरे मी 50च लोकांना जेव घालतो. बरोबर. त्याप्रमाणे त्यांनी रेमेडी केली, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी होती, त्या प्रमाणात त्यांना रिझल्ट तर मिळणारच आहे. बरोबर आहे. पण त्या प्रमाणात त्यांनी त्यांचे रेमेडी केली. तसं मी जर माझ्याकडे एखादा व्यक्ती आला, मी त्याला सांगेल अरे 1 किलो डाळ करतो, पण बोलेल की अरे डाळ घेण्याचे पण माझ्याकडे पैसे नाही, मग मी त्याला काय सांगेल 1 मुठी डाळ तुझ्या ठिकाणी दान करा, तर याचे परिणाम होत दोघांना पण परिणाम चांगले मिळतात. चांगलेच मिळणार. हा, म्हणजे शुभ परिणामासाठी. बरोबर आहे. मग तसंच इथे पण जे आता मी तुम्हाला रेमेडी सांगितली ती पण तुम्हाला शुभ परिणाम देणारेच आहेत. बरोबर आहे. येस, तर मॅम थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली. नंबरच्या बाबतीत जे गाड्यांचे नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, या गोष्टींबद्दल आपण बोललो आणि आपल्या ऑडियन्ससाठी खूप नवीन माहिती होती ही आणि त्यांना 100% आवडली असेल. ज्यांना कुणाला तुमच्याकडून मोबाईल नंबर घ्यायचा असेल की तुम्ही त्यांना त्यांच्या जन्मतारखेनुसार प्रॉपर रिसर्च करूनच नंबर द्याल, तर तुमचा नंबर काय द्याल मॅम? म्हणजे व्हेकल नंबर घ्यायचा असेल किंवा मोबाईल नंबर घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना नंबर काय द्याल? मी नंबर पण देते, कोणाला जर कोर्स करायचा असेल तर कोर्स पण करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9152570991. हा माझा मोबाईल नंबर आहे, याच्यावरती ते कॉल करू शकतात किंवा कॉन्टॅक्ट करू शकता मला. बरोबर. तर ज्याही व्यक्तींना मोबाईल नंबर घ्यायचा आहे नवीन किंवा आपल्या गाडीला नवीन नंबर घ्यायचा आहे, तर त्यांनी कॉल करा मॅमच्या नंबरवर. मॅमनी जो नंबर सांगितलाय डिस्क्रिप्शनमध्ये पण इंस्टाग्राम अकाउंट, त्यांचा मोबाईल नंबर वगैरे सगळे डिटेल दिलेले आहेत. मॅम धन्यवाद. धन्यवाद.